नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि भावी शिक्षकांनो. जर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी कुठली माहिती तुमची मिस होणार नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये टीईटी पेपर 1 आणि 2 मध्ये कोटी कोण आणि पूरक कोणावरती 2013 ते 2025 पर्यंतचे क्वेश्चन आलेत. त्याचं टोटली विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी लक्षात ठेवा, आपल्याला कोटी कोण म्हणजे काय आणि पूरक कोण म्हणजे काय हे बेसिक माहीत पाहिजे आपल्याला. बघा, कोटी कोण म्हणजे काय आणि पूरक कोण म्हणजे काय माहित पाहिजे आपल्याला. आज आपल्याला बघायचं आहे कोटी कोण आणि पूरक कोण. बेसिक बघूया थोडस, कारण बेसिक आल्याशिवाय लक्षात ठेवा तुम्हाला कोटी कोण म्हणजे काय आणि पूरक कोण म्हणजे काय हे समजणार नाहीये. पहिल्यांदा आपण बघूया कोटी कोण म्हणजे काय. समजा मी आकृती काढली, हा कोण आहे तुमचा OST. हा कोण कुठला तुमचा OST आहे. हा 70 अंशाचा आहे आणि हा कोण आहे तुमचा हा L M आणि N आहे आणि आहे 20 अंशाचा. हा किती आहे तुमचा 20 अंशाचा आहे. तुम्हाला सोबतच्या आकृतीमध्ये काय दिसतं रे? सोबतच्या आकृतीत तुम्हाला दोन कोण दिसतात. सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला दोन कोण दिसतात. कोण तुम्हाला दिसतो OST. हा किती अंशाचा आहे तुमचा 70 अंशाचा आहे. आणि दुसरा कोण जो आहे तुमचा कोण आहे LMN, हा आहे 20 अंशाचा. जर तुम्ही काय केलं, कोण OST अधिक कोण केलं तुमचं LMN, दोघांची ऍडिशन केली, किती आली तुमची 90 आली. किती आली 90 आली. म्हणजे कोण OST हा 70चा आहे. दिसतंय का रे? कोण OST हा 70चा आहे आणि कोण हा LMN किती आहे तुमचा 20 आहे. दोघांची ऍडिशन केली, किती आली तुमची 90 आली. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? याचा अर्थ राजा भाऊ काय झाला, कोण OST हा कोण LMN चा कोटी कोण आहे. कोटी कोण आहे म्हणजे कोण OST हा कोण LM चा काय आहे कोटी कोण आहे. व कोण LMN म्हणजे आता हा कोण लक्षात, LMN म्हणजे हा LMN म्हणजे अगोदर OST हा कोण LM चा काय झाला कोटी कोण आहे आणि कोण LMN हा कोण OST चा कोटी कोण आहे. कोण LMN हा कोण OST चा कोटी कोण आहे. कोटी कोण आहे म्हणजे कोण OST हा LMN चा कोटी कोण आहे आणि कोण LMN हा कोण OST चा कोटी कोण आहे. याचा अर्थ राजा ह्याच्यावरून कोटी कोणाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल. इथपर्यंत क्लिअर का रे? इथपर्यंत क्लिअर का? याचा अर्थ ह्याच्यावरून काय व्याख्या सांगता येईल. व्याख्या कुठं लिहू? इथं लिहू का व्याख्या? इथं लिहितो व्याख्या. दिसतंय का रे? व्याख्या इथं लिहितो. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते, 90 अंश असते, त्यांना त्यांना परस्पराचे परस्पराचे कोटी कोण असे म्हणतात. परस्पराचे कोटी कोण असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, कोटी कोण म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ज्या कोणाच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश असते. दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते 90 अंश असते, त्यांना म्हणायचं परस्पराचे कोटी कोण असे म्हणतात. आणि परस्पराचे कोटी म्हणजे हे जे दोन कोण आहेत लक्षात ठेवा, आणि ह्याच कोणाच्या जोडीला कोटी कोणाची जोडी सुद्धा असं म्हणायचं. म्हणजे कोणाच्या जोडीला इथं लिहितो वाटलेस, या कोणाच्या जोडीला, या कोणाच्या जोडीला कोटी कोणाची जोडी असे म्हणतात. कोटी कोणाची
जोडी असे म्हणतात. जोडी असे म्हणतात. म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश असते त्यांना म्हणायचं लक्षात ठेवा परस्पराचे कोटिकोण आणि या कोणाच्या जोडीला म्हणायचं कोटिकोणाची जोडी राजा. क्लिअर करे बाबा. कोटिकोण म्हणजे काय एकदा बघून घ्या व्यवस्थित. कोटिकोण म्हणजे लक्षात ठेवायचं त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश असते त्यांना म्हणायचं परस्पराचे कोटिकोण असे म्हणतात. चला जाऊया पुढं जाऊया. बघा समजा काय केलं माहिती का तुम्हाला एक आकृती देतो इथं. हा समजा ए बी सी आणि हा डी आहे. सोबतच्या आकृतीत कोण ए बी सी कोण कुठला कोण ए बी सी कोण ए बी सी आहे व कोण कुठला तुमचा कोण सी बी डी कोण कुठला तुमचा सी बी डी हे परस्पराचे कोटिकोण आहेत. हे परस्पराचे कोटिकोण आहेत. कोटिकोण आहेत. हे परस्पराचे काय आहेत कोटिकोण आहेत. मग जर एका कोणाचं माप दिलं असेल दुसऱ्या कोणाचं माप काढण्यासाठी काय करायचं एका कोणाचे माप दिले असता कोटिकोणाचं माप काढायचं आहे तुम्हाला. कोटिकोणाचे माप तर आपल्याला माहित आहे कोटिकोण म्हणजे काय असतो रे लक्षात ठेवा. ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश असते त्याला आपण कोटिकोण म्हणतो. पण जर लक्षात ठेवा एक दोघांपैकी एक कोटिकोण दिला असेल आणि दुसरा कोटिकोण तुम्हाला काढायचा असेल तर कोटिकोणाचं माप काढण्यासाठी काय करायचं 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप. दिलेल्या कोणाचे माप काय लक्षात ठेवणार बाळाओ. लक्षात ठेवायचं मित्र कोटिकोणाचे माप काढायचे तुम्हाला दोन कोणापैकी लक्षात ठेवा दोन कोटिकोणापैकी परस्पराचे ते कोटिकोण असतात. दोन कोण दिले असतात ज्याची बेरीज 90 असते आणि तुम्हाला एकाचं माप दिले एका कोणाचं माप दिले तुम्हाला दुसऱ्या कोणाचं माप काढायचं कोटिकोणाचं तर कोटिकोणाचं माप काढण्यासाठी लक्षात ठेवायचं 90 वजा दिलेल्या कोणाचं माप काढ. दिलेल्या कोणाचं माप जर तुम्ही वजा केलं तर तुम्हाला कशाचं माप मिळून जाईल कोटिकोणाचं माप मिळून जाईल. चला लक्षात ठेवा हे बेसिक तुमचं. चला समजतंय का रे. उदाहरण घेऊया आपण वाटल्यास. उदाहरणार्थ एका कोटिकोणाचे माप 35 अंश आहे तर दुसऱ्या कोणाचे माप किती तर त्याच्यामुळे त्याच्या कोटिकोणाचे माप किती कोटिकोणाचे माप किती मग मला सांगा एका कोटिकोणाचं माप दिले 35 अंश दिले विचारले त्याच्या कोटिकोणाचं माप किती. कोटिकोणाचं माप काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 90 अंशामधून दिलेला कोण वजा करावा. दिलेला कोण किती आहे तुमचा 35 अंश आहे. दिलेला कोण तुमचा 35 आहे वजा करून टाका. 10तून 5 गेले 5 आणि 8तून 3 गेले राहिले तुमचे 5 किती आलं तुमचं 55 अंश. म्हणजेच दुसऱ्या कोटिकोणाचं माप किती आलं तुमचं 55 अंश. क्लिअर का रे बाबा. कोटिकोण म्हणजे क्लिअर का. कोटिकोण म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या दोन कोणाचे लक्षात ठेवा कोणाची बेरीज काय असते तुमची 90 अंश असते त्यांना म्हणायचं परस्पराचे कोटिकोण असे म्हणा आणि त्या कोणाच्या जोडीला म्हणायचं कोटिकोणाची जोडी राजा. हे क्लिअर का. चला पुढं जाऊया पुढं आता पूरक कोण म्हणजे काय महत्वाचं म्हणजे पूरक कोण म्हणजे काय. पूरक कोण म्हणजे काय तर बघायचं आपल्याला पूरक कोण म्हणजे काय. समजा हा कोण काढतो हा कोण काढला
हा कोण आहे तुमचा 118 अंशाचा. दुसरा कोण काढला मी, हा काढला तुमचा 62 अंशाचा. समजा हा कोण म्हणूया आपण ह्याला ए बी आणि सी आहे. हा कोण तुमचा कुठला आहे, डी ई आणि एफ आहे. सोबतच्या आकृतीमध्ये काय दिसतं रे तुम्हाला, सोबतच्या आकृतीमध्ये, सोबतच्या आकृतीमध्ये काय दिसतं तुम्हाला, कोण दिसतो. कोण कुठला दिसतो, ए बी सी. कोण ए बी सी बरोबर किती आहे तुमचा 118 अंश आहे. दुसरा कोण कुठला तुमचा, कोण डी एफ. कोण डी एफ किती आहे तुमचा 62 अंश आहे तुमचा. जर दोघांची ऍडिशन केली, कोण ए बी सी अधिक कोण डी एफ, जर दोघांची ऍडिशन केली, मला सांगा कोण एबीसी किती आहे तुमचा 118 आहे. 118 लिहिलं, अधिक राजा कोण डी एफ किती आहे तुमचा 62 आहे. 62 केलं तुमचं इथं लिहिलं. 8 आणि 2 किती आले तुमचे 10, हातच्याला गेले 1, 6 7 7 निघाले 8 आणि 1. दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली तुमची 180 आली. किती आली 180. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये कोण एबीसी होता 118 अंशाचा होता. कोण कुठला होता, डीईएफ होता, तो 62 अंशाचा होता. दोन्ही कोणाच्या मापांची आपण बेरीज केली आणि बेरीज किती आली तुमची 180 आली. किती आली 180 आली. म्हणजेच कोण तुमचा ए बी सी, कोण कुठला तुमचा ए बी सी, तर लिहितो वाटल्यास कोण ए बी सी व कोण कुठला डीईएफ हे परस्पराचे पूरक कोण आहेत. हे परस्पराचे पूरक कोण आहेत. मग ह्याच्यावरून काय व्याख्या सांगता येईल पूरक कोणाची आपल्याला, कोण एबीसी आणि कोण डीएफ हे परस्पराचे काय तुमचे पूरक कोण आहेत. मग ह्याच्यावरून काय व्याख्या सांगता येईल आपल्याला, काय व्याख्या सांगता येईल. इथं आता मी डिटेलमध्ये लिहित नाही, लक्षात पण समजून जावं की कोण एबीसी हा कोण डीईएफचा पूरक कोण आहे आणि कोण डीईएफ हा लक्षात ठेवा कोण एबीसीचा काय पूरक कोण आहे. इथं लिहितो वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी, कोण ए बी सी हा कोण डीईएफचा पूरक कोण आहे. पूरक कोण आहे बघा, कोण एबीसी हा कोण डीएफचा काय पूरक कोण आहे. पुन्हा कोण डीईएफ हा कोण कोणाचा, आता एबीसीचाच, एबीसीचा पूरक कोण आहे. पूरक कोण आहे. मग ह्याच्यावरून काय व्याख्या सांगता येईल, ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. किती असते 180 अंश असते. ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज, दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, त्यांना परस्पराचे पूरक कोण म्हणतात. परस्पराचे पूरक कोण म्हणतात. आणि या कोणाच्या जोडीला या कोणाच्या जोडीला पूरक कोणाची जोडी असे म्हणतात. या कोणाच्या जोडीला पूरक कोणाची जोडी असे म्हणतात. पूरक कोणाची जोडी असे म्हणतात. क्लिअर का रे बाबा. पूरक कोण म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते त्यांना परस्पराचे पूरक कोण म्हणतात. आणि या कोणाच्या जोडीला लक्षात ठेवा पूरक कोणाची जोडी असे म्हणतात. म्हणजे पूरक कोणाची जोडी कुठली आहे तुमची, कोण एबीसी आणि कोण डीईएफ आहे. क्लिअर का रे बाबा. जर समजत असेल तर जास्तीत जास्त लक्षात व्हिडिओची लिंक शेअर करा आपल्या मित्रांना, जे शिक्षक आहेत किंवा जे शिक्षक भावी शिक्षक आहेत लक्षात ठेवा त्यांना ही जास्तीत जास्त लिंक काय करा, शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नक्की. चला जाया पुढे काय अजून एक बेसिक थोडंसं बघूया. बेसिक बघूया. समजा मी आकृती दिली,
समजा हा ए आहे, इथं बी आहे, इथं ओ आहे आणि इथं सी आहे. हा आहे तुमचा 60 अंशाचा, हा आहे तुमचा 120 अंशाचा. आता सोबतच्या आकृतीमध्ये सोबतच्या आकृतीत सोबतच्या आकृतीत सोबतच्या आकृतीमध्ये कोण कुठला रे? कोण ए ओ बी, कोण कुठला? ए ओ बी व कोण कुठला? ए ओ सी हे परस्पराचे पूरक कोण आहेत. परस्पराचे पूरक कोण आहेत. परस्पराचे पूरक कोण आहेत. मग दोन कोणापैकी एक कोण दिला असता, दुसऱ्या पूरक कोणाचं माप काढायचं आहे तुम्हाला. पूरक कोणाचं माप काढायचंय. पूरक कोणाचे माप बरोबर एक कोण दिला असता, दुसऱ्या कोणाचं पूरक कोणाचं माप काढायचं. पूरक कोणाचे माप बरोबर काय करावं लागेल तुम्हाला रे? 180 मधून. का? कारण दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि त्याला आपण म्हणतो पूरक कोण. मग जर एक कोण दिला असेल त्यापैकी आणि तुम्हाला दुसऱ्या पूरक कोणाचं माप काढायचं असेल तर तुम्हाला पूरक कोणाचं माप काढण्यासाठी 180 वजा दिलेल्या कोणाचे माप. दिलेल्या कोणाचे माप म्हणजे दिलेल्या कोणाचं माप 180 मधून जर तुम्ही वजा केलं राजाओ तर तुम्हाला काय मिळून जाईल? त्या ठिकाणी पूरक कोण मिळून जाईल. त्यामुळे पूरक कोण काढण्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला काय करावं लागेल. 180 मधून दिलेला कोण जो असेल लक्षात दुसरा पूरक कोण तो तुम्हाला वजा करावा लागेल. उदाहरण घेऊ मी तर घेऊया उदाहरण. एका उदाहरणार्थ एका पूरक कोणाचे माप पूरक कोणाचे माप पूरक कोणाचे माप 105 अंश आहे. तर दुसऱ्या पूरक कोणाचे माप काय? दुसऱ्या पूरक कोणाचे माप काय? माप काय? तुम्हाला एका पूरक कोणाचं माप दिले, तुम्हाला काढायचं दुसऱ्या पूरक कोणाचं माप काढायचं. मग काय करावं लागेल तुम्हाला? पूरक कोणाचं माप काढण्यासाठी पूरक कोण बरोबर 180 वजा दिलेला कोण. दिलेला कोण किती रे तुमचा? 105 आहे. वजा करा 180 मधून तुमचं 100 केले राहिले 80. 80 मधून तुमचे 5 गेले राहिले किती? 75. दुसऱ्या पूरक कोणाचं माप किती आलं तुमचं? 75 अंश. त्यामुळे पूरक कोण काढण्यासाठी लक्षात ठेवायचं 180 मधून दिलेला कोण काय करायचा? वजा करायचा. तुम्हाला पूरक कोण मिळून जाईल. चला क्लिअर करे बाबा. इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा पूरक कोण म्हणजे काय? पूरक कोण म्हणजे काय? पुन्हा कोटी कोण म्हणजे काय? क्लिअर. कोटी कोण म्हणजे लक्षात ठेवायचं. कोटी कोण म्हणजेच काय राजा हो? कोटी कोण म्हणजेच कुठं गेलं रे? पूरक कोण. इकडं आलं का? कोटी कोण. कोटी कोण म्हणजे लक्षात ठेवायचं दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. पूरक कोण म्हणजे लक्षात ठेवायचं काय? तुमच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते तुमच्या? इकडं मध्येच कसं आलंय? 180 अंश असते. त्याला म्हणतो आपण लक्षात ठेवा परस्पराचे पूरक कोण असे म्हणतो. इथपर्यंत क्लिअर का सगळ्याला पूरक कोण म्हणजे काय? जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चला अजून थोडंसं बेसिक बघूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येऊन जाईल. समजा मी आकृती काढली. ओ डी आणि ए तर बी आणि इथं सी. हा आहे तुमचा 30 अंशाचा. हा किती अंशाचा तुमचा? 30 अंशाचा आहे. मग मला सांगा तुम्हाला काय करायचं माहिती का? इथे ह्या आकृतीमध्ये तुम्हाला कोटी कोणाचं माप काढायचं. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला कोटी कोणाचं माप काढायचं. कसं काढणार आहे तुम्ही कोटी कोणाचं माप? मला सांगा. कोटी कोणाचं माप काढायचं कसं काढणार मला सांगा. तुम्हाला माहिती आहे ना कोटी कोण म्हणजे काय? कोटी कोण म्हणजे काय तुमचं?
कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. म्हणजेच लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो आहे कोन, हा तुमचा 90 आहे. याचा अर्थ तो कोटी कोन आहे. मग तुम्हाला कोटी कोन काढायचा म्हणजे एक लक्षात ठेवा, कोन AOB आणि कोन कुठला तुमचा BOC किंवा COB हे परस्पराचे लक्षात ठेवा कोटी कोन असणार त्या ठिकाणी. परस्पराचे कोटी कोन आहेत. म्हणजे हा 90 मधून जर तुम्ही काय केला कोटी कोन काढण्यासाठी हा 90 हा समजा की तुमचा कोन जो आहे कोन AOB हा मूळ कोन आहे असं समजा. हा कुठला कोन आहे तुमचा? मूळ कोन आहे. हा कुठला आहे? मूळ कोन आहे. आवाज येतोय का व्यवस्थित? हा तुमचा कुठला आहे? मूळ कोन आहे. कुठला? कोन AOB हा मूळ कोन आहे समजा. मग तुम्हाला कोटी कोन काढायचं लक्षात ठेवा. कोटी कोन काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कोटी कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. 90 मधून जर तुम्ही मूळ कोन वजा केला, 90 मधून जर तुम्ही मूळ कोन वजा केला, मूळ कोन वजा केला, मग आता मला सांगा कोटी कोन काढायचा आपल्याला. कोटी कोन बेसिक कन्सेप्ट समजून घ्या बरं का. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. कोटी कोन काढायचा आपल्याला 90 वजा मूळ कोन करायचा किती आहे तुमचा 30. 90 मधून 30 गेलं किती आलं तुमचं 60 आलं 60 राजा. म्हणजे हा कोन जो आला कोन किती आला तुमचा 60 अंशाचा आला. कोन किती आला तुमचा 60 अंशाचा आला. म्हणजे कुठला कोन आहे तुमचा तो? हा जो 60 अंशाचा आला तो कोन कुठला आहे तुमचा? कंसामध्ये तो कोन COB. कोन COB बरोबर किती आला तुमचा 60 अंशाचा आला. कोन COB बरोबर किती आला 60 अंशाचा आला राजा. मग तुम्हाला आता काय करायचंय? पूरक कोन काढायचा राजा. काय काढायचं तुम्हाला? पूरक कोन काढायचा आहे. तुम्हाला काय काढायचंय? पूरक कोन काढायचंय. मग तुम्हाला माहित आहे ना पूरक कोन म्हणजेच काय? ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्याला म्हणतो आपण लक्षात ठेवा परस्पराचे पूरक कोन. मग पूरक कोनाच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मधून जर तुम्ही काय वजा केलं? 180 मधून 180 अंश वजा मूळ कोन केला. मूळ कोन केला. तर तुम्हाला काय मिळेल? पूरक कोन मिळेल. 180 वजा तुम्ही 30 मूळ कोन करा. किती आलं तुमचं? 150 आलं 150. 150 अंश आलं. याचा अर्थ तुमचा लक्षात ठेवा. हा जो कोन आला हा जो कोन आला तुमचा, हा तुमचा पूरक कोन आला आणि पूरक कोन किती आला तुमचा? 150 अंश आला. किती आला तुमचा? 150 अंश. म्हणजे पूरक कोन काढण्यासाठी काय करायचं? पूरक कोन काढण्यासाठी लक्षात ठेवा 180 मधून तुमचा मूळ कोन काय करायचा? वजा करायचा. तुम्हाला पूरक कोन काय होईल? मिळून जाईल. म्हणजे कुठला आला तुमचा? DOB. कोन कुठला आला? DOB. जो पूरक कोन आहे तो पूरक कोन कुठला आहे तुमचा? कोन हा DO आणि B आहे. म्हणजे इथं आला कोन DOB बरोबर 150 अंश. किती आला तुमचा? 150 अंश आला. मग मला सांगा आता तुम्हाला 150 आणायचं आहे. तुम्हाला किती आणायचं आहे? 150 आणायचं आहे. मग मला सांगा हा जो आहे ना हा टोटल असा 150 आहे बघा. हा टोटल किती तुमचा 150 आहे. म्हणजेच मला सांगा हा 150 तुमचा काय झाला? पूरक कोन झाला. बघा ह्याच्यावरून कसं लक्षात ठेवायची कन्सेप्ट. नोट काय लक्षात ठेवायची बघा नोट. ही नोट खूप IMP याच्यावर एक टाईप आहे. नोट काय लक्षात ठेवायची? हा तुमचा DOB हा तुमचा पूरक कोन आहे. हा काय तुमचा पूरक कोन. पूरक कोन बरोबर काय ऍड केलं रे मला सांगा? पूरक कोन 150 आणायचं आपल्याला. पूरक कोन 150 आणायचं आहे. मग इथून इथपर्यंत गेला तर हा तुमचा किती झाला? 90 झाला हा टोटल. इथून इथपर्यंत गेला तर हा तुमचा 90 झाला आणि इथून पुढे किती वाढला तुमचा 60. म्हणजे 90 अधिक काय केलं तुम्ही? 60 अंश केलं. 90 अधिक काय केलं तुम्ही? 60 अंश केलं. याचा अर्थ तुमचं उत्तर भेटलं पूरक कोन. बरोबर आहे ना? किती भेटलं तुमचं? 150 भेटलं. याचा अर्थ लक्षात ठेवायचं. पूरक कोन बरोबर 90. हे 90 कुठून आलं लक्षात आलं? कारण पूरक कोन कसा तयार झाला तुमचा? पूरक कोन DOB आहे तुमचा आणि इथून इथपर्यंत आला तर हा तुमचा 90 तयार झाला. हा इथून इकडचा आणि इथून पुढचा 60 लक्षात ठेवा. म्हणजे 90 अधिक 60 केले की तुमचं 150 येते. याचा अर्थ तो पूरक कोन बनतोय. म्हणजे पूरक कोन बरोबर 90 अधिक काय केला तुम्ही? कोटी कोन केला. 60 काय रे आपला? कोटी कोन आहे. 60 काय आपला? कोटी कोन आहे का? 60 कोटी कोन बघा. बघा कोटी कोन किती आला आपला? 60 आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगतो. पूरक कोन हा कोटी कोन प्लस मध्ये इकडे आल्यावर काय होईल? मायनस होईल. कोटी कोन बरोबर इकडे उजवीकडे राहिले तुमचं 90 अंश राहिला. याचा अर्थ लक्षात ठेवायचं पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? 90 अंशाचा फरक असतो. काय कन्सेप्ट काय नोट लक्षात ठेवायच्या सगळ्या बेसिक वरून?
हे सगळं एवढं बेसिक का सांगितलं मी माहिती आहे का? मी काय केलं पहिल्यांदा तुमची आकृती काढून घेतली. कोन ए ओ बी हा तुमचा काय झाला त्या ठिकाणी मूळ कोन झाला. मग आपल्याला कोटी कोन काढायचा होता. कोटी कोनाच्या मापांची बेरीज ही 90 असते लक्षात. मग 90 मधून मी काय केलं 30 वजा केला. मला दुसरा कोटी कोन भेटलाय. कोटी कोन भेटला किती मला 60 अंशाचा भेटला. मला पूरक कोन काढायचा होता. पूरक कोनाच्या मापांची बेरीज माहित आपली 180 असते. 180 मधून मी मूळ कोन हा 30 वजा केला. म्हणजे मला इथून इथपर्यंत हा पूरक कोन भेटला. पूरक कोन भेटला 150 अंशाचा मला. म्हणजे कोन DOB हा पूरक कोन आहे आणि DOB हा मला भेटला 150 अंशाचा. मग मला ह्याच्यावरून एक नोट तयार केली. मी काय तयार केली? पूरक कोन कसा बनला? तर पूरक कोनामध्ये मी काय केलं? पूरक कोनामध्ये मी काय केलं? हे इथून इथपर्यंत ऍड केलं. बरोबर आहे का? हे तुमचे 90 ऍड केले आणि प्लस इथून पुढचे किती तुमचे 60 ऍड केले. झाले का बरोबर तुमचे 150? 90 अधिक 60 किती झाले? 150. म्हणजे 60 काय तुमचं इथं लिहिलं मी कोटी कोन आहे. काय? कोटी कोन. मग कोटी कोन प्लस मध्ये मी इकडे आणला. पूरक कोन वजा कोटी कोन बरोबर आला 90 अंश. मग ह्याच्यावरून नोट तुम्ही लक्षात ठेवायची राजाओ. काय लक्षात ठेवायची नोट तुम्ही इथं? तर पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? 90 अंशाचा फरक असतो. ही नोट खूप महत्वाची आहे. ह्याच्यावरती एक टाईप आहे लक्षात ठेवा आता. क्लिअर करा बाबा. हे सगळं बेसिक आतापर्यंत जे 10-15 मिनिटं मी बोललो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. पूरक कोन कशाला म्हणायचं? कोटी कोन कशाला म्हणायचं? एक माप दिलं असतं कोटी कोना, दुसऱ्या कोटी कोनाचं माप कसं काढायचं? एक पूरक कोन दिला असता दुसऱ्या पूरक कोनाचं कसं माप काढायचं? आणि पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यामध्ये कितीचा फरक असतो लक्षात ठेवा. 90 अंशाचा फरक असतो. हे सगळं बेसिक आपल्याला जुळलं पाहिजे. आता आपण जाऊया मूळ मुद्द्याकडे. हे झालं आपलं बेसिक. आता आपला पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन बघा तुमचा आता. पहिला क्वेश्चन आला टीईटी पेपर क्रमांक 1 2017 ला. काय प्रश्न आहे? एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 150 आहे. तर त्या कोनाचे माप किती विचारले तुम्हाला? एका कोनाचा पूरक कोन आहे आणि कोटी कोन आहे यांच्या मापांची बेरीज किती तुमची 150 आहे. तर त्या कोनाचं माप किती विचारलंय? थोडंसं जे बेसिक सांगितलं त्याच्यावरून तुम्ही सोडवू शकता. त्याच्यावरून तुम्ही ते सोडवू शकता. त्या कोनाचं म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला त्या कोनाचं माप म्हणजे तुम्हाला विचारलंय मूळ कोन काढायचं इथं. इथं काय काढायचं तुम्हाला? मूळ कोन काढायचं आहे. इथं तुम्हाला मूळ कोन जो आहे लक्षात ठेवा तो मूळ कोन काय करायचा तुम्हाला काढायचा. पण इथं कोटी कोन आणि पूरक कोनाच्या मापांची बेरीज दिली आहे तुम्हाला. कोटी कोन आणि पूरक कोनाच्या मापांची दिली आहे इथं तुम्हाला. कोटी कोन अधिक पूरक कोन यांच्या मापांची बेरीज दिली तर काय करायचं असतं? 90 अधिक 2 कंसामध्ये कोटी कोन. काय नोट लक्षात ठेवायचं? काय बेसिक लक्षात ठेवायचं? जर तुम्हाला कोटी कोन आणि पूरक कोनाची काय दिली असेल त्या ठिकाणी बेरीज दिली असेल आणि तुम्हाला विचारलं असेल की मूळ कोन किती अंशाचा आहे तर लक्षात ठेवायचं ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? कोटी कोन प्लस पूरक कोन म्हणजे कोटी कोन आणि पूरक कोनाची बेरीज ही कशी असते? 90 अधिक 2 कोटी कोन. आता काय करायचं तुम्हाला फक्त ठेवायचं. कोटी कोन आणि पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती आहे तुमची? 150 अंश आहे. बरोबर. 90 तसंच ठेवला अधिक 2 कोटी कोन. 2 कोटी कोन ज्याला जमतंय त्यांनी फास्ट करायचं. हा 90 प्लस मध्ये आहे तुमचा. बरोबर का रे? 90 तुमचा प्लस मध्ये. इकडे आल्यावर काय होईल तुमचा मायनस होऊन जाईल. 150 वजा किती आलं तुमचं? 90 आलं. बरोबर इकडे राहिलं काय तुमचं? 2 कोटी कोन. काय राहिलं तुमचं? 2 कोटी कोन राहिलं. जर 150 मधून जर 90 गेले तर राहिले किती तुमचे? 60 राहिले. किती राहिले? 60. 60 अंश बरोबर आलं तुमचं 2 कोटी कोन. काय आलं तुमचं? 2 कोटी कोन आलं. 2 इकडं भाग द्या. 2 त्रिक 6, 2 शून्य शून्य 30 अंश बरोबर काय आलं? कोटी कोन. आपल्याला भेटला कोटी कोन भेटला. मग आपल्याला विचारलंय मूळ कोन काढायचंय. बरोबर आहे का? काय काढायचं आपल्याला? मूळ कोन काढायचंय. मूळ कोन काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 90 मधून, कारण कोटी कोनाच्या मापांची बेरीज किती असते तुमच्या? 90 असते. 2 कोनाच्या मापांची बेरीज 90 असते लक्षात ठेवायचं. म्हणजे ते परस्पराचे काय असतात त्या ठिकाणी? कोटी कोन असतात. म्हणजे त्यातला एक कोन मूळ असतो. मूळ कोन काढायचं आपल्याला. मूळ कोन बरोबर 90 वजा करायचंय तुम्हाला. 90 वजा करायचंय कोटी कोन. कोटी कोन किती आला तुमचा? 30 अंशाचा आला. 30 अंश इथून वजा करा. 90 मधून 30 गेले किती आले तुमचे? 60 अंश. मूळ कोन जो आला तो मूळ कोन किती अंश झाला? 60. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. काय झालं बघून घ्या एकदा कसं काढलं ते. ही नोट लक्षात ठेवा चांगली. नोट लक्षात ठेवा तुम्ही. काय नोट लक्षात ठेवायची? कोटी कोन अधिक पूरक कोन बरोबर 90 अधिक 2 कोटी कोन असतं.
कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज 150 ठेवली. 90 तसं 2 कोटी कोण, तर 90 प्लस मध्ये इकडे मायनस मध्ये आला. 60 आलं वजा बाकी 2 न भागलं 30 आलं. 30 आला आपला कोटी कोण. मूळ कोण काढण्यासाठी लक्षात ठेवा 90 मधून तुमचा कोटी कोण वजा करा 30, 60 आला. मूळ कोण किती अंश झाला? 60 अंश झाला. चला क्लिअर होते. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. मागाचा प्रश्न आला टीईटी पेपर क्रमांक 1 2017ला. आता प्रश्न आला टीईटी पेपर क्रमांक 1 ला 2018ला. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांची बेरीज 170 आहे, तर त्या कोणाचे माप किती विचार? त्या कोणाचे माप म्हणजे जेव्हा मूळ कोणाचं माप तुम्हाला काढायचं आहे. मग नोट काय लक्षात ठेवायला सांगितलं मी, पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर काय असतं रे तुमचं? 90 अधिक 2 कोटी कोण. 90 अधिक काय असतं तुमचं? 2 कोटी कोण असतं राजाओ. मग मला सांगा पूरक कोण आणि कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती आहे? 170 अंश आहे बरोबर 90 आहे अधिक तुमचं 2 कोटी कोण आहे. 90 प्लसला इकडे काय होईल? मायनस होईल. 170 वजा काय केलं तुम्ही? 90 अंश केलं बरोबर. इकडे राहिलं तुमचं 2 कोटी कोण. काय राहिलं तुमचं? 2 कोटी कोण राहिलं. 170 मधून तुमचे 90 गेले, वरचे 10 वरचे 70 80 राहिले. 80 बरोबर 2 कोटी कोण. तर 2 ने 80 ला भाग द्या, कारण गुणाकाराची संख्या भागाकाराला जाते राजाओ. बे एक बे, बे चोक 8, बे 0 0 40 अंश. 40 अंश आपल्याला काय भेटला रे राजाओ? कोटी कोण भेटला. काय भेटला? कोटी कोण भेटला. कोटी कोण भेटला आपल्याला 40 अंशाचा. पण आपल्याला विचारले त्या कोणाचं माप किती, म्हणजे मूळ कोणाचं माप किती. मूळ कोणाचं माप आपल्याला काढावं लागेल. मूळ कोणाचं माप काढण्यासाठी मूळ कोण बरोबर 90 वजा करायचं राजाओ तुम्हाला. काय? कोटी कोण. काय करायचं? कोटी कोण. कोटी कोण किती आला? 40 अंशाचा. 40 वजा करा. 90 मधून तुमचे 40 गेले तर राहिले किती? 50 अंश. म्हणजे तो मूळ कोण किती अंश झाला? 50 अंश. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला बघून घ्या एकदा, क्लिअर करे बाबा. बघून घ्या एकदा कसं आलं ते. चला बघितलं. चला पुढचा तिसरा क्वेश्चन. एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज 200 आहे, तर त्या कोणाचं माप किती? टीईटी पेपर क्रमांक 1 2021ला. 17ला पण असाच प्रश्न सेम विचारला, 18ला पण सेम असाच प्रश्न विचारला, 21ला पण असाच सेम प्रश्न विचारला. लक्षात बघा काय नोट लक्षात ठेवायला सांगितली होती मी. पूरक कोण अधिक कोटी कोण. जर तुम्हाला पूरक कोण आणि कोटी कोण मापाची बेरीज दिली असेल ना, कन्सेप्ट एक लक्षातच ठेवा ना. पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर 90 अधिक 2 कोटी कोण. 90 अधिक 2 कोटी कोण हे लक्षातच ठेवा ना तुम्ही. चला मग पूरक कोण आणि कोटी कोणाच्या मापांची बेरीज 200 आहे. 200 बरोबर किती आहे तुमचं? 90 अंश आहे. अधिक किती आलं तुमचं? 2 कोटी कोण. हे फळ्यावर लिहितो ते सगळं परीक्षेमध्ये लिहायचं नाहीये. 90 प्लस मध्ये इकडे काय होईल? मायनस होऊन जाईल तुमचा. 200 वजा किती आलं तुमचं? 90 अंश आलं बरोबर. इकडे राहिला तुमचा 2 कोटी कोण. 2 कोटी कोण. मग 200 मधून तुमचे 90 गेले, राहिले किती? 110. 110 बरोबर आलं तुमचं 2 कोटी कोण. आता 2 ने 110 ला भाग द्या, उत्तर कोटी कोण मिळून जाईल. बे 510 राहिलं एक, बे 510 किती आलं? 55 अंश. 55 अंश काय आलं तुमचं? कोटी कोण आला. काय आला तुमचा? कोटी कोण आला. आपल्याला कोटी कोणाचं माप भेटलं? 55 अंश. पण आपल्याला कोटी कोणी विचारलंच नाही ना. आपल्याला कोटी कोण विचारलाच नाही. आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारलेला आहे मूळ कोण कितीच आहे. मूळ कोण काढायचं आपल्याला. मूळ कोण काढण्यासाठी काय करावं लागेल राजा? 90 वजा आलेला तुमचा कोटी कोण कितीचा आहे? 55चा आहे.
55 अंश वजा करून टाका. किती आलं तुमचं 35 अंश आलं. किती आलं 35 अंश. मूळ कोण जो आला तो किती अंश झाला 35 अंशाचा आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर. तिन्ही इयरला लक्षात 17, 18 आणि 21 ला सेमच क्वेश्चन विचारलेला आहे. क्लिअर का रे बाबा. चला जाऊया पुढच्या चौथा क्वेश्चन. एका कोणाचा कोटिकोण 35 मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती विचारले तुम्हाला. एका कोणाचा कोटिकोण लक्षात ठेवा 35 मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचा. आताच एक बेसिक मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? बेसिक एक आता समजून सांगितलं होतं. पूरक कोण आणि कोटिकोण. पूरक कोण आणि कोटिकोण यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? 90 अंशाचा फरक असतो. किती अंशाचा? 90 अंशाचा फरक असतो राजा. याचा अर्थ तुम्हाला कोटिकोण दिलाय. दिलाय का कोटिकोण? म्हणजे पूरक कोण वजा तुम्हाला काय करायचं आहे? कोटिकोण. बरोबर का रे. कोटिकोण किती अंशाचा आहे? 35 अंशाचा. बरोबर आहे तुमचं 90 अंश. हा पूरक कोण काढायचा आहे. पूरक कोण बरोबर 90 हाय असं ठेवलं. हा 35 मायनस आहे. इकडे का येऊन जाईल तुमचा? प्लस होऊन जाईल. ऍड करा 90. 5 तसंच आलं. 9 आणि 3 किती आले? 12. 125 अंश. पूरक कोण झाला तो? पूरक कोण किती आला? 125 अंश झाला. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. जाऊया का? टीईटी पेपर क्रमांक 2024 ला प्रश्न आलाय. टीईटी पेपर क्रमांक 1 2024 ला प्रश्न आलेला आहे. समजून घ्या. पुढे चला. हे झाले लक्षात ठेवा तुमचे आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. पण आता पुढे 2026 च्या लक्षात ठेवा. ह्याच क्वेश्चनच्या विश्लेषणानुसार पुढे कोणते प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. नेमके संभाव्य प्रश्न कोणते असू शकतात लक्षात ठेवा. ते सगळे मी संभाव्य क्वेश्चन इथं आणलेत आणि ह्याच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन जाणार नाही. फक्त एवढंच लक्षात. एवढं जरी लेक्चर तुम्ही व्यवस्थित केलं तरी लक्षात ठेवा तुम्हाला कोटिकोण आणि पूरक कोण काही करायची गरज नाहीये. कुठलं पुस्तक सुद्धा करायची गरज नाही. बघा पहिला संभाव्य प्रश्न काय येऊ शकतो. एका कोणाचा कोटिकोण आणि पूरक कोण यांच्या मापाचं गुणोत्तर 2:5 आहे असल्यास मूळ कोणाचं माप किती अंशाचं असेल किंवा मूळ कोण किती अंशाचं असेल असं विचारलेलं आहे. बघा मी पहिलं बेसिक तुम्हाला सांगितलं होतं. पूरक कोण आणि कोटिकोण यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो रे? बोला. एका कोणाचा कोटिकोण आणि पूरक कोण. पूरक कोण व कोटिकोण यांच्यामध्ये किती अंशाचा फरक आलता रे? मग 90 अंशाचा फरक आलता का? बघा बेसिक मध्ये तुम्ही बेसिक मध्ये जावा जरा. थोडस सांगितलं होतं मला. आलता का? पूरक कोण आणि कोटिकोण यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? 90 अंशाचा फरक असतो राजा. हे बेसिक सांगितलं सगळं लक्षात ठेवायचं. व्यवस्थित बघा तर ते तुम्हाला समजून येईल. आता बेसिक काय नाही व्हिडिओ नुसतं पळवता त्याला काय अर्थ राहणार नाही. पूरक कोण आणि कोटिकोण यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? 90 अंशाचा फरक असतो. पूरक कोण आणि कोटिकोण यांच्या मापाचं दिले लक्षात. कोटिकोण दिले ना अगोदर. कोटिकोण लिहितो इथं. कोटिकोण दिले तर म्हणजे गुणोत्तर व्यवस्थित बसेल. कोटिकोण वजा पूरक कोण यांच्यामध्ये जो डिफरन्स असतो तो किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. मग कोटिकोण आणि पूरक कोणाच्या मापाचं गुणोत्तर दिले? 2 किती दिले तुमचं? 1. म्हणजे कोटिकोण 2 आहे. पूरक कोण किती आहे? 5 आहे. दोघांचं वजाबाकी बरोबर आलं तुमचं 90 अंश. का रे? कोटिकोण आणि पूरक कोणामधला फरक घ्यायचा. फरक म्हणजे वजाबाकी. मग तुम्ही अगोदर हे घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. 5 वजा 2 पण करू शकता. किती आलं तुमचं? 3. 3 बरोबर आले तुमचे 90. 3 भाग म्हणजे 90 तर 1 भाग म्हणजे किती? 3 त्रिक 90. 1 भाग आला तुमचा 30 अंशाचा. 1 भाग किती आला तुमचा? 30 अंशाचा आला राजाओ. मग आपल्याला काय विचारलंय राजाओ? आपल्याला म्हणतंय मूळ कोण काढा तुमचं. मूळ कोण. मूळ कोण काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मूळ कोण काढण्यासाठी अगोदर तुम्हाला कोटिकोण तर काढावा लागेल ना. कोटिकोण काढा किंवा तुमचा पूरक कोण काढा. कुठलाही काढा. काही प्रॉब्लेम नाही. मी कोटिकोण काढतो. कोटिकोण काढायचं आहे मला. कोटिकोण बरोबर. कोटिकोणाचे भाग किती आहेत रे मला सांगा. कोटिकोणाचे भाग किती? तुमचे 2 आहेत ना. कोटिकोणाचे भाग तुमचे 2 आहेत राजा. 2 ला गुणायचं एका भागानं. एक भाग कितीचा आहे तुमचा? 30चा.
30 दोन्ही किती आलं तुमचं 60 अंश. आपल्याला कोटी कोण भेटला 60 अंशाचा. मग विचारलं आपल्याला मूळ कोण. मूळ कोण काढण्यासाठी 90 मधून वजा करायचं 60 अंश. मग वजा केलं की त्याला तुमचं 30 अंश आलं. मूळ कोण झाला तो मूळ कोण किती अंश झाला 30 अंशाचा. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आहे का ना सोपं? मला सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये? एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोणाच्या मापांचं गुणोत्तर दिलं असेल तुम्हाला आणि विचारलं असेल मूळ कोण किती अंश असेल, तर लक्षात ठेवायचं बेसिक मी सांगितलं कोटी कोण आणि पूरक कोणाचा फरक असतो 90 अंशाचा. किती असतो? 90 अंशाचा फरक असतो. मग तुमचा पूरक कोण भाग 5 आहेत, कोटी कोणाचे भाग 2 आहेत, वजाबाकी केली 3 आलं. 3 म्हणजेच 90. 3 भाग म्हणजे 90, तर एक भाग म्हणजे किती? एक भाग म्हणजे 30. मग कोटी कोण काढून घेतला मी, कारण काला मूळ कोण काढायचं तुम्ही. पूरक कोणावरून पण तुम्ही मूळ कोण काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग मी कोटी कोण काढला. कोटी कोणाचे भाग माझे 2 आहेत. 2ला एका भागानं गुणलं 30 आलं, 60 आलं. मूळ कोण काढायचा मला 90 मधून मी कोटी कोण वजा केला 30 आलं. माझा मूळ कोण जो आला तो किती आला 30 अंशाचा आला. क्लिअर करे बाबा, एकदा बघून घ्या. एकदा बघून घ्या व्यवस्थित. चला जाऊया पुढं. आता बघा ह्याच्यावरती ह्या टाईपवरती टाईप क्रमांक जो एक संभाव्य प्रश्न आहेत लक्षात ठेवा. संभाव्य प्रश्नामध्ये हा टाईप क्रमांक 1, हा टाईप क्रमांक 1 लक्षात ठेवायचा. टाईप क्रमांक 1 मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रश्न विचारतील. एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या गुणोत्तर दिलं जाईल किंवा त्यांचं प्रमाण दिलं जाईल आणि तुम्हाला मूळ कोण विचारला जाईल. त्यासाठी हा टाईप लक्षात ठेवायचं. काय कसं सोडवलं बघा एकदा. आता ह्याच्यावर काय करायचं? आपल्याला तक्ता पूर्ण करायचं. ह्याच्यावर काय करायचं? तक्ता पूर्ण करायचा. मी इथं तुम्हाला कोटी कोण व पूरक कोण यांचं प्रमाण सगळं दिले. तुम्हाला काय करायचं होतं? मी ह्यातली फक्त 2 गणित सोडवणार, पुढे जाणार. लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं? हा तक्ता पूर्ण भरायचा आहे. मी जेवढे ह्या लेक्चरमध्ये शिकवतोय ह्याच्या बाहेर तुम्हाला टीईटीला अजिबात करायची गरज लागणार नाही. ह्याच्या बाहेर क्वेश्चन पण येणार नाही कोटी कोण आणि पूरक कोणावरती. लक्षात इतकं मी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगितलं. भले मी स्टार्टिंगला लक्षात ठेवा टीईटीचे 4 ते 5 आलेले क्वेश्चन आणले जरी असले तर पण इथून पुढे जर सगळं शिकवतोय पूर्ण टॉपिकच शिकवतो. लक्षात संभाव्य ह्याच प्रश्नावरती तुम्हाला प्रश्न अशाच पद्धतीचे विचारले जाणार. त्यामुळे बघा तुम्हाला काही तर कोटी कोण व पूरक कोण याचं प्रमाण दिले 2:5 दिलं. दिसतंय का रे? 2 किती दिले तुम्हाला? 5 दिलेला आहे. दोघांमधील फरक किती असतो? 90 असतो राजा. मग दोघांमधील फरक म्हणजेच 5 वजा किती करायचं तुमचं 2. अगोदर कोटी कोण आहे नंतर पूरक कोणाचं गुणोत्तर आहे बघा. लक्षात ठेवा. अगोदर कोटी कोण नंतर पूरक कोण. पण वजाबाकी करताना मी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 5 वजा 2 किती आलं तुमचं? 90 आलं. किती आलं? 90 आलं राजा. मग मला सांगा इथं आता इथं लिहितो व्यवस्थित. 5 वजा 2 केलं आलं किती तुमचं इथं? बरोबर 90. याचा अर्थ 3 बरोबर किती आलं तुमचं? 90 अंश. 3 बरोबर किती आलं? 90. मग एक भाग किती आला? 3 त्रिक 9. इथं भागलं तुम्ही 3 त्रिक 9 म्हणजे 30 अंशाचा आला. एक भाग कितीचा आला तुमचा? 30 अंशाचा आला. एक भाग तुमचा 30 अंशाचा आलेला आहे. मग मला सांगा इथं कोटी कोण काढायचंय. कोटी कोण काढण्यासाठी कोटी कोणाचं गुणोत्तर किती आहे तुमचं? 2 आहे. 2 घ्यायचं. 2 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे? 30चा. 30 दोन्ही किती आलं तुमचं? 60 आलं. 30 दोन्ही किती आलं? 60 आलं. तुमचा कोटी कोण जो आला तो कोटी कोण किती अंशाचा आला? 60 अंशाचा आला. मग आपल्याला मूळ कोण काढायचंय. मूळ कोण काढण्यासाठी आपल्याला 90 अंशातून 60 अंश वजा करायचे राजा. आलं किती तुमचं? 30 अंश. मूळ कोण जो आला तो मूळ कोण किती अंश झाला? 30 अंशाचा आला. क्लिअर करे बाबा कसं काढलं ते? क्लिअर का? तुम्हाला कोटी कोण आणि पूरक कोणाचं गुणोत्तर दिलंय 2:5. दोघांमधील फरक असतो 90 सांगितले. पूरक कोण आणि कोटी कोणामधला फरक असतो 90 अंशाचा. मग त्यांचं गुणोत्तर 5 वजा 2 केलं. किती भागाला तुमचं? 3. 3 म्हणजे तुमचं 90. 3 म्हणजे किती तुमचं? 90. कारण का? कोटी कोण आणि पूरक कोणामधला फरक 90 असतो. मग हे 3 मी 90ला भागलं. 3 त्रिक 9 वरचा 0 तसाच. एक भाग किती झाला? 30 झाला. मग मी अगोदर मूळ कोण काढायच्या अगोदर मी कोटी कोण काढून घेतला. कारण कोटी कोण काढल्याशिवाय किंवा पूरक कोण काढल्याशिवाय तुम्हाला मूळ कोण काढता येणार नाहीये. मग अगोदर कोटी कोण काढला. कोटी कोणाचे भाग किती आहेत माझे? 2 आहेत. 2ला मी एका भागानं गुणलं 30 आलं. 60 आलं. माझा कोटी कोण किती आला? 60 अंशाचा. किती आला? 60 अंशाचा. मूळ कोण काढायचंय. मूळ कोण काढण्यासाठी 90 वजा 60 करावं लागेल तुम्हाला. 90 वजा कोटी कोण. 60 म्हणजे कोटी कोण तर 30 अंश. मूळ कोण किती आला? 30 अंशाचा. चला पुढचं बघा. कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या मापांचं गुणोत्तर एकाच 4 आहे. एकाच किती आहे? 4 आहे. आणि तुम्हाला माहित आहे कोटी कोण आणि पूरक कोणामधला फरक किती असतो? 90 असतो. म्हणजे 4 वजा 1 केलं तर किती आलं तुमचं? 90 आलं राजा. बरोबर का? 4 वजा 1 केलं 3. 3 बरोबर किती आलं तुमचं? 90 आलं. एक भाग काढा. 3 न 9ला भागलं. 3 त्रिक 9. एक भाग किती आला तुमचा? 30 आला. एक भाग तुमचा 30 आला. आता कोटी कोण काढा. कोटी कोणाचे भाग किती तुमचा? 1 आहे राजा. 1 गुणाकारामध्ये 30 अंश केलं तुमचं. बरोबर आलं तुमचं 30 अंश. म्हणजे आपल्याला कोटी कोण जो भेटला तो कोटी कोण भेटला आपल्याला 30 अंशाचा. आता तुम्हाला मूळ कोण काढायचंय. मूळ कोण काढण्यासाठी 90 मधून तुम्हाला 30 अंश वजा करावं लागेल.
आलं किती 60°. म्हणजे आपल्याला मूळ कोन जो भेटला तो किती भेटला 60°चा भेटला. क्लिअर का रे बाबा? समजतंय का? क्लिअर का रे बाबा? समजतंय का? एकच मिनिट, काय झालं रे? बाकी तुम्ही करू शकता. बाकी सेम सांगितलेल्या पद्धतीनं पूर्ण लक्षात ठेवा. हे सोडवा. स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारा. घरी वही घ्या, पेन घ्या आणि व्यवस्थित सोडवा. जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं, ह्या टाईपवरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही राजू. मी सगळं सोडत बसलो तुम्हाला व्हिडिओ बोर वाटेल लक्षात. त्यापेक्षा तुम्ही घरी सोडा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कंटिन्यू ते करू शकता. पुढचा टाईप क्रमांक 2 बघा. संभाव्य प्रश्नामधला टाईप क्रमांक 2 अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न 2026ला टीईटीला येऊ शकतो. काय प्रश्न बघा. एका कोणाचा कोटिकोन व पूरकोन यांची बेरीज 170° असेल तर मूळ कोणाचं माप किती असेल विचारले. आता जर आपण गेलो ना, टाईप क्रमांक 2 मधले प्रश्न बघा. बेरीज दिली तुम्हाला आणि जे आपण प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन बघितले 17चा क्वेश्चन बघा. कोटिकोन आणि पूरकोनाच्या मापांची 150 दिली बघा. सेम तसा मूळ कोन विचारलाय. 18ला पण जर तुम्ही गेला तर 18ला पण सेम बेरीज दिली तुम्हाला, मूळ कोन विचारलाय. 21 गट गेला तुम्ही, 21ला सुद्धा तुम्हाला कोटिकोन आणि पूरकोनाची बेरीज दिली आणि विचारलंय मूळ कोन विचार. म्हणजे 3 वेळा प्रश्न विचारला टाईप क्रमांक 2 वरती, लक्षात ठेवा. त्यामुळे टाईप क्रमांक 2 सुद्धा तुम्हाला तो व्यवस्थित करायचा आहे. टाईप क्रमांक 1 पण व्यवस्थित करायचा आहे. हे तक्ता पूर्ण भरून घ्या. तक्ता पूर्ण भरा. मी 2 भरलेत लक्षात आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या व्यवस्थित आणि काय करा ते सॉल्व्ह करा. बघा आता हा तर प्रश्न मी मग सांगितले लक्षात ठेवा. कोटिकोन आणि पूरक कोनाच्या मापांची बेरीज दिली असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं पूरक कोन अधिक कोटिकोन बरोबर असतं 90 अधिक 2 कोटिकोन. 90 अधिक 2 कोटिकोन ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवायला मी सांगितलेली आहे. ही लक्षात ठेवायची एवढी. मग मला सांगा पूरक कोन आणि कोटिकोनाच्या मापांची बेरीज किती आहे तुमची? 170 आहे. लिहिली 170. बरोबर किती आहे तुमचं? 90 आहे. अधिक तुमचा 2 कोटिकोन आहे असं मी लिहिलं. मग हा 90 प्लस मध्ये इकडं काय होईल? डाव्या बाजूला तो मायनस होईल. 170 वजा किती आलं तुमचं? 90 आलं राजा. इकडं राहिलं तुमचं 2 कोटिकोन. मग 170 मधून तुमचे 90 गेले तर राहिले किती तुमचे? 80. 80 2 गुणाकाराला इकडे येईल तुमचा भागाकाराला आणि इकडे राहिला तुमचा कोटिकोन. राहिला काय तुमचा? कोटिकोन. जर 2 ने 80 ला भागलं तर किती आलं तुमचं? 40. बेचोक 8 बे 0 0 कळते ना? 40 अंश बरोबर काय आलं तुमचं? कोटिकोन आलं. मग आपल्याला कोटिकोन भेटला किती अंशाचा रे? 40 अंशाचा. कोटिकोन किती भेटला? 40 अंशाचा भेटला. आपल्याला विचारले मूळ कोन किती अंशाचा असेल. मूळ कोन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं राजा हो? मूळ कोन काढण्यासाठी काय करावं लागेल? 90 वजा 90 अंशामधून कोटिकोन वजा करून टाका. 90 मधून जर तुम्ही 40 अंश कोटिकोन वजा केला तर राहिलं तुमचं 50 अंश. आपला मूळ कोन झाला तो किती अंशाचा आला? 50 अंशाचा. ऑप्शन क्रमांक 2. हाय का अवघड मला सांगा? ह्या टाईप क्रमांक 2 वरती 17, 18 आणि 21 सलग 3 वर्ष लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे 2026ला अदर टाईप वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे पहिला पण टाईप तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करायचा आहे आणि दुसरा पण टाईप लक्षात आपल्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं करायचं. चला क्लिअर का? आता ह्याच्यावरचा तक्त्याचं लक्षात ठेवा. मी 2 सोडून देतो. बाकी काय करायचं तुम्ही स्क्रीनशॉट मारायचा आणि स्क्रीनशॉट मारून तुम्ही काय करायचं ते व्यवस्थित लक्षात ठेवा, सॉल्व्ह करायचं. बघा इथं काय करायचं बघा. आता इथं बघा अगोदर प्रश्न तुम्ही काय केलता तो बघा व्यवस्थित. इथं काय सोडवलं होतं बघा. 170 मधून तुम्ही 90 वजा केलं, बरोबर आहे का? पुन्हा भागलं होतं तुम्ही 2 न. भागलं होतं किती? 2 न. तो आला तुमचा कोटिकोन. बघा काय कोटिकोन. इथं तुम्हाला काय करायचं? 170 मधून 90 तुम्हाला वजा करायचं, बरोबर का रे? 90 वजा केलं. चला किती आलं तुमचं? 80 आलं. 80 ला भागायचं किती ना तुम्हाला? 2 न. किती आलं तुमचं? 40. 40 आलं म्हणजे 40 काय आला तुमचा? कोटिकोन आला. 40 काय आला तुमचा? कोटिकोन आला राजा, बरोबर का रे? इथं वाटले 40 न लिहिता इकडे लिहितो. इथं नाही लिहित. इथं फक्त काय करतो? 80 वजा 80 भागीला 2 करतो. बघा स्टेप बघायची. इथं काय केलं ते बघायचं. 170 मधून 90 वजा केलं आणि जे आन्सर आला 80 ला 2 न भागलं.
हे लक्षात ठेवा. तसं काय केलं मी 170 मधून 90 वजा केलं, 80 आलं, त्याला 2 न भागायचं आपल्याला, कोटी कोण निघणार. काय निघणार? कोटी कोण. आणि मग आपल्याला मूळ कोण काढायचं. मूळ कोण काढण्यासाठी 90 अंशातून वजा करायचं आहे 40 अंश. आलं किती तुमचं? 50 अंश. क्लिअर होतंय ना? पुढे बघा, दुसरा पेन घेते. 210 दिला. कोटी कोण आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज 210 दिली. कोटी कोण आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज 210 दिली. 210 मधून पहिली स्टेप काय करायची आहे तुम्हाला? 90 वजा करायचं आहे. 210 मधून तुम्हाला 90 काय करायचं? वजा करायचं आहे. ते वरचे तुमचे 10 आणि ते 100, 110 वरचे 10, 120. 120 ला भागायचं आपल्याला 2 ने. कितीने भागायचंय? 2 ने भागायचं. बेस 12, बेस 00. आला कोटी कोण. आला काय? कोटी कोण. लक्षात ठेवा. कोटी कोण आला. आता आपल्या मूळ कोण काढायचंय. मूळ कोण काढण्यासाठी 90 मधून तुम्हाला 60 अंश वजा करायचंय. आलं किती तुमचं? 30 अंश. आपला मूळ कोण भेटला 30 अंशाचा. क्लिअर होतंय का रे भाऊ? समजतंय ना? बघा पुढचं बघा, तरी पण अजून बघा एकदा. 160 आहे. काय करायचं? स्टेप पहिली 160 मधून आपल्याला 90 वजा करायचं. बरोबर का? वजा करून टाका. वरचे 10, वरचे 60, तुमचे 70 आले. 70 भागीला किती करायचं तुम्हाला? 2 करायचंय. 70 भागीला 2 केले की तुम्हाला कोटी कोण मिळणार. कोटी कोण आला तुमचा 35 अंशाचा. किती अंश झाला? 35 अंशाचा आला. मग आता तुम्हाला कोटी कोण 35 अंशाचा आलाय. मग तुम्हाला मूळ कोण काढायचंय. काय काढायचंय? मूळ कोण काढायचंय तुम्हाला. तर तुम्हाला 90 मधून किती वजा करायचंय तुम्हाला? 90 वजा तुम्ही 35 करायचं आहे राजा. मग 90 वजा 35 करा. तुमचे राहिले इथं 5. 8तून 3 गेले, राहिले 5. किती आलं तुमचं? 55 अंश. मूळ कोण जो आला तो मूळ कोण किती आला तुमचा? 55 अंशाचा आला. क्लिअर का? मग अशाच पद्धतीनं तुम्हाला कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज 230 आहे, 200 आहे, 150 आहे, 250 आहे. हे घ्यायचे आहे. त्यावरनं काय करायचं तुम्हाला? कोटी कोण काढायचंय. मग कोटी कोण काढण्यासाठी 230 मधून तुम्ही 90 वजा करा. जी वजा बाकी त्याला पुन्हा 2 न भागा. 2 न भागले तुम्हाला कोटी कोण निघेल. आणि मग 90 मधून तुम्ही कोटी कोण वजा करा. तुम्हाला काय निघेल? मूळ कोण निघेल. चला क्लिअर करे बाबा. समजते. अशा पद्धतीने काय करा तुम्ही सोडून घ्या. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ह्याला व्यवस्थित सॉल्व करा वहीमध्ये. ह्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही टीटीला कोटी कोण आणि पूरक कोणावरती. स्क्रीनशॉट मारून घ्या. चला मारला स्क्रीनशॉट. त्यामुळे हे घरी तुम्ही व्यवस्थित काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित सॉल्व करा. येऊन जाईल तुम्हाला. टाईप क्रमांक 3 बघा. संभाव्य प्रश्न क्रमांक 3 तुमचा. काय प्रश्न बघा. एका कोणाचं माप एक कोण आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं मूळ कोण आहे बरं का. एक कोण म्हणजे एक मूळ कोण पकडायचा असतो लक्षात ठेवा. मागा बेसिक सांगितलं तुम्ही. एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे. कुणाच्या? मूळ कोणाचं माप हे पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे. मग मला सांगा, इथं लिहितो मी मूळ कोण. मूळ कोण हा कसा आहे? पूरक कोणाच्या. कुणाच्या? पूरक कोणाच्या चौपट आहे. म्हणजे एक्स कोणाला मानावं लागेल मला सांगा. किंवा तुम्ही इथे एक्स मानायची पण गरज नाही रे. एक्स मानला नाही मानला तर मला सांगा. मूळ कोण हा पूरक कोणाच्या चौपट आहे. याचा अर्थ पूरक कोण जर 1 असेल तर मूळ कोण किती असणार? 4 असणार. म्हणजे पूरक कोण आणि मूळ कोण यांचं गुणोत्तर जे भेटलं ते गुणोत्तर किती भेटलं? एकाच 4 भेटलं. एकाच किती भेटलं? 4. लक्षात ठेवायचं. ते म्हणतंय तुमचा मूळ कोण जो आहे तो पूरक कोणाचे 4 पट आहे. याचा अर्थ हा पूरक कोण 1 असेल तर मूळ कोण किती असणार? 4 असणार. मग आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहित आहे राजा हो. काय माहित आहे? पूरक कोण आणि मूळ कोण. पूरक कोण आणि मूळ कोण. आता बघा बेसिक इकडे या फास्ट मध्ये. पूरक कोण आणि तुमचा मूळ कोण. इथं बेसिक सांगितलं होतं बघा तुम्हाला. पूरक कोण आणि मूळ कोण लक्षात ठेवा. कुठं सांगितलं तरी. पूरक कोण इथं बघा. 180 वजा तुम्ही मूळ कोण केला की तुमचं काय निघतं लक्षात ठेवा. पूरक कोण निघतो. जर पूरक कोण जर मूळ कोणामध्ये ऍड केला म्हणजे पूरक कोण आणि तुमचं मूळ कोणाची ऍडिशन केली लक्षात ठेवा. मला सांगा मूळ कोण किती आहे तुमचा? 30 आहे. मूळ कोण 30 आहे आणि पूरक कोण किती आहे? 150. 150 अधिक 30 करा तुमचं. 150 अधिक 30 केलं किती आलं? 180 आलं. म्हणजे पूरक कोण अधिक मूळ कोण. पूरक कोण अधिक मूळ कोण बरोबर 180. बरोबर किती? 180. हे बेसिक लक्षात ठेवा सांगितलेलं. हे सांगितलेलं बेसिक लक्षात ठेवा. हा. पूरक कोण आणि मूळ कोण यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. किती असते? 180 अंश. का रे बाबा? कारण पूरक कोण काढताना आपण 180 वजा मूळ कोण करतो. याचा अर्थ तो मायनस आहे. मूळ कोण तो इकडे आणला प्लस होईल. याचा अर्थ पूरक कोण अधिक मूळ कोण बरोबर 180 अंश.
म्हणजे पूरक कोणाची आणि मूळ कोणाची बेरीज केली की किती ती 180 अंश असते. ती एकदा बेसिक मागे शिकलो, ती व्यवस्थित बघून घ्या. मग मला सांगा पूरक कोण किती आहे? आपला 1 आहे. पूरक कोण किती आपला? 1 आहे राजा. 1 भाग आहे. मूळ कोणाचे भाग किती आहेत? 4 आहेत. बरोबर आलं तुमचं 180 अंश. 4 आणि किती आलं तुमचं? 5. 5 बरोबर आलं तुमचं 180 अंश. मग आता एक भाग काढून घ्या. एक भाग कसा करणार? भाग द्या. 5 1 5, 5 त्रिक 15. राहिले किती रे तुमचे? 3. 5 सक्क 30. एक भाग जो भेटला तो एक भाग भेटला 36 अंशाचा. एक भाग भेटला आपल्याला 36 अंशाचा. किती अंशाचा भेटला? 36 अंशाचा भेटला. मग आता मला सांगा एक भाग आपला 36 अंशाचा आहे. तुम्हाला विचारलंय त्या कोणाचं माप काढायचंय. त्या कोणाचं म्हणजे तुम्हाला कोणाचं काढायचंय? मूळ कोणाचं माप काढायचंय. कोणाचं काढायचं तुम्हाला? मूळ कोणाचं माप काढायचं आहे. मूळ कोणाचे भाग किती आहेत मला सांगा? 4. मूळ कोण बरोबर मूळ कोण बरोबर मूळ कोणाचे भाग आहेत तुमचे? 4. 4 ला एक भाग किती चालला? 36 चा 36 न गुणा. 4 सक्क 24, हातच्याला 2 खाली 4. 4 त्रिक 12. 12 आणि 2 किती आले? 14. मूळ कोण जो आला तो किती आला? 144 अंशाचा. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर होतंय? क्लिअर झालं का बघा? कारण म्हणलं इथं मूळ कोण जो आहे तो मूळ कोण हा पूरक कोणाच्या 4 पट आहे. याचा अर्थ पूरक कोण 1 मानला मी. मूळ कोण किती आला? 4 आला. मग पूरक कोण आणि मूळ कोणाची बेरीज ही 180 अंश असते, लक्षात ठेवा. मग पूरक कोणचे भाग 1 आहेत. मूळ कोणाचे भाग 4 आहे. 4 आणि खाली 5. 5 म्हणजे 180 भागलं 1 भाग 36 आला. 1 भाग 36 आपल्याला विचारले मूळ कोण कोणती? मूळ कोण कोणता विचारले? मूळ कोण काढण्यासाठी आपल्याला मूळ कोणाचे भाग आहेत 4. 4 ला 36 न गुणले एका भागानं आलं 144. 100 किती आलं तुमचं? 44 आलं. 144 आला. चला जाऊया पुढं. चला जाऊया का पुढं? बघा तक्ता भरायचा आता तुम्हाला इथं पूरक कोण देणार? पूरक कोण मी देतो, लक्षात ठेवा. पूरक कोण हा मूळ कोणाच्या, लक्षात ठेवा. मूळ कोण हा पूरक कोणाच्या एवढा एवढा पट आहे. इथं लिहितो मी 4 पट, 2 पट, 4 पट, 3 पट, 4 पट, 3 पट, 5 पट, 2 पट आणि 1.5 पट. आणि किती पट तुमचा? 1.5 पट राजा, 1.5 पट. मूळ कोण हा, लक्षात ठेवा. पूरक कोणाचे किती पट आहे? 4 पट आहे. 4 पट म्हणजेच लक्षात ठेवायचं पूरक कोण 1 असेल तर मूळ कोण किती आला? 4. मग 1 आणि 4, कारण पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज लक्षात ठेवायचं. 1 अधिक तुमचे 4. इथं डायरेक्टली करतो. 1 अधिक 4 किती आलं? 5. आणि 5 म्हणजेच असतं तुमचं 180. 5 म्हणजे किती असतो? 180. तर 180 म्हणजे एक भाग काढून घ्या. इथं किती आला तुमचा? 36 अंशाचा आला. किती आला तुमचा? 36 अंशाचा आला. किती आला? 36 अंशाचा आला. एक भाग म्हणजे पूरक कोण. एक भाग म्हणजे काय? तुमचा पूरक कोण आहे तो. पूरक कोणाला 36चा मूळ कोण काढायचा तुम्हाला. मूळ कोण काढण्यासाठी तुम्हाला 180 वजा किती करायचं तुम्हाला? 36. 180 वजा किती करायचं तुम्हाला? 36. बघा ना, मग तेच केलं ना आपण. केलं का? एक भाग आला. सॉरी 180 नाही, 180. तरी पण केलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय नाही. 4 भाग आहेत ना मूळ कोणाचे, 4 भाग आहेत ना. 36 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? केलं तर 180 मधून केलं तरी पण चालेल बरं का. कारण येतच, लक्षात ठेवा. तुमचं 144, 36, 50, 60, 70, 80 येतच, लक्षात ठेवा. 4 ने इथं गुणलं तर किती आलं तुमचं? 144. किती आलं तुमचं? 144. काय प्रॉब्लेम नाही. 180, कारण का मूळ कोण आणि पूरक कोणाच्या बेरीजला 180 अंश असते. जर पूरक कोण 36 भेटला असेल तुम्हाला तर 180 मधून जर तुम्ही 36 वजा केला म्हणजे पूरक कोण वजा केला तर तुम्हाला मूळ कोणच राहील ना. पण ऑलरेडी आपल्याकडे भाग आहेत ना मूळ कोणाचे, मग डायरेक्ट एका भागाला 4 ने गुणून टाका, विषय मिटला. चला पुढचं बघा. मूळ कोण हा 3 पट आहे. कोणाच्या? पूरक कोणाच्या मूळ कोण हा 3 पट आहे. पूरक कोण किती असणार तुमचा? 1 असणार. मग आता एकूण भाग किती असणार? 3 आणि 1 किती आले तुमचे? 4. कारण मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज 3 आणि 1 4. 4 म्हणजेच किती असते? 180 अंश असतं. मग भागा इथं आता इथं काय करा, एक भाग काढायचा. 4 चोक किती आलं तुमचं? 16. राहिले 2. 4 25. किती अंश आलं? 45 अंश. एक भाग आपला 45 म्हणजे पूरक कोण आला आपला 45 अंशाचा. मूळ कोण काढायचा तुम्ही 180 मधून 45 वजा करा, तुम्हाला मूळ कोण भेटेल. किंवा मूळ कोणाचे भाग किती तुमचे? 3.
मग 3 ला गुणायचं राजा 45 ने. एक भाग कितीचा आपला 45चा. 45 न गुणून टाकायचं. 3 5 15 हातच्या लेख 3 चोक 12 12 ने किती आलं 13 135 अंश. मूळ कोण जो आला तो किती आला तुमचा 135 अंशाचा. आला का चेक करून घ्या. बाकी तुम्ही ते सोडवू शकता, लक्षात ठेवा. मग आता इथं मूळ कोण 5 पट आहे, 2 पट आहे, 1.5 पट आहे. तर इकडे पूरक कोण एक एक एकच येणार, लक्षात ठेवा तुमचा. कारण गुणोत्तर हे तुमचं मूळ कोण हे पूरक कोणाच्या 5 पट असेल तर त्यांचं गुणोत्तर एकाच 5 झालं की झालं एकाच 5. याचा अर्थ इकडे सगळं एक एकच येणार, लक्षात ठेवा. एकूण भाग काढा तुमचे. एकूण भाग लिहा. पूरक कोण काढा. पूरक कोण म्हणजे एक भाग असणार, लक्षात ठेवा. आणि नंतर मूळ कोण काढा. मूळ कोण कसं काढायचं, एक भाग काढल्यानंतर मूळ कोणाचं जेवढे भाग आहेत लक्षात ठेवा त्यानं काय करायचं गुणायचं किंवा 180 मधून तुम्ही पूरक कोण वजा केला की तुम्हाला मूळ कोण भेटून जाईल. चला क्लिअर झालंय. पुढच्या टाईपकडे जा. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4 हे स्क्रीनशॉट मारून घ्या रे. स्क्रीनशॉट मारा आणि स्क्रीनशॉट मारून ही व्यवस्थित वहीमध्ये सॉल्व्ह करून ठेवा. व्यवस्थित नोट्स काढा म्हणजे तुम्हाला टीईटीला ह्याच्यावरचा मार्क जाणार नाही. एकदा स्क्रीनशॉट मारला. चला पुढे जाऊया. टाईप क्रमांक 4. एका कोणाचा पूरक कोण त्या कोणाच्या चौपट आहे तर त्या कोणाचं माप किती. एका कोणाचा पूरक कोण म्हणते त्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या मूळ कोणाच्या, लक्षात ठेवा. मूळ कोणाच्या किती पट आहे, चौपट आहे. म्हणजे इथं पूरक कोण लिहिला मी, तर लिहिला पूरक कोण आणि इथं लिहिला मूळ कोण. ती काय म्हणते माहिती का, एका कोणाचा पूरक कोण आहे त्या कोणाचे म्हणजे मूळ कोणाचे 4 पट आहे. कुठला पूरक कोण 4 पट आहे, याचा अर्थ मूळ कोण किती असणार, 1 असणार. जर पूरक कोण हा मूळ कोणाच्या 4 पट असेल तर मूळ कोण 1 असणार आणि पूरक कोण किती असणार, 4 असणार. म्हणजे गुणोत्तर पूरक कोण आणि मूळ कोणाचं गुणोत्तर भेटलं 4 असे. किती भेटलं, 4 असे. मग आपल्याला माहित आहे ना पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज जी असते, पूरक कोण व मूळ कोण यांची बेरीज जी असते ती किती असते, 180 अंश. किती असते, 180 अंश. मग पूरक कोणाचे भाग किती आहे तुमचे 4, मूळ कोणाचे भाग 1 आहेत, बरोबर आलं 180 अंश. 4 आणि 1 आले 5, 5 बरोबर आलं 180 अंश. तर भाग द्या एक. तसंच 5 त्रिक 15 राहिले 3 5 सक्क 30. एक भाग जो मिळाला तो एक भाग कितीचा मिळाला, 36 अंशाचा. एक भाग आपल्याला कितीचा मिळाला, 36 अंशाचा मिळालेला आहे. मग विचारलंय त्या कोणाचं माप किती. त्या कोणाचं माप म्हणजे राजाओ मूळ कोणाचं माप काढायचंय. मूळ कोणाचे भाग आपले एकच आहे, बरोबर आहे ना. मूळ कोणाचा भाग एक आहे याचा अर्थ आपलं उत्तर किती आलं, 36 अंश. किती आलं, 36. कारण आपल्याला विचारलंय मूळ कोण किती अंशाचा आहे. आपण मूळ कोण मानले एक भाग. किती भाग मानले आपण, एक भाग मानलेला आहे. एक भाग 36 आला ना राजा. मूळ कोण आला आपला 36 अंशाचा आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. काय उघड याच्यामध्ये. चला बघून घ्या एकदा. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या जर 4 पट असेल तर मूळ कोण 1 मानायचा आणि पूरक कोण किती मानायचा, 4 पट मानायचा. मग पूरक कोण आणि मूळ कोणाची बेरीज 180 अंश असते. पूरक कोणाचे भाग 4 आहेत, मूळ कोणाचे भाग 1 आहेत. 4 आणि 1 आले 5, 5 म्हणजे 180. एक भाग आला 36. एक भाग 36 म्हणजे मूळ कोण आला तुमचा. चला पुढे जायची काही गरज नाहीये तुम्हाला. क्लिअर झालं. ह्याच्यावरचा तक्ता बघा तुमचा. आता मूळ कोण व पूरक कोण इथं म्हटले तुम्हाला. पूरक कोण हा लक्षात ठेवा मूळ कोणाच्या कसा आहे, 4 पट आहे. आता 4 पटच होतं ना, 2 पट आहे देतो मी तुम्हाला, 3 पट आहे, 4 पट, 2 पट, 3 पट, 3 पट आहे, 5 पट आणि 1.5 पट आणि कसा आहे तुमचा 1.5 पट आहे. बघा जर तुमचा पूरक कोण हा मूळ कोणाच्या 4 पट असेल तर मूळ कोण 1 असणार तुमचा. मूळ कोण किती असणार तुमचा, 1 असणार राजाओ. मूळ कोण 1 असणार तर पूरक कोण 4 पट आला. एकूण भाग काढायचे तुम्हाला. मूळ कोण अधिक पूरक कोण बरोबर 4 निकाले तुमचे 5. 5 म्हणजेच मूळ कोण आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते 180. किती असते, 180 अंश असते, बरोबर का. मग एक भाग आपल्याला काय करायचंय, काढायचंय. जर एक भाग काढला लक्षात ठेवा, एक भाग किती आला तुमचा 36 आला. किती आला तुमचा 36 अंशाचा. 5 त्रिक 15 3 5 सक्क 30 म्हणजे मूळ कोण जो आला एक भाग आपला 36 आला. एक भाग किती झाला 36चा. एक भाग म्हणायला एकूण भाग झाले रे इथे. एक भाग एक भाग एक भाग एक भाग किती आला 36चा. याचा अर्थ एक भाग म्हणजे मूळ कोण आहे. एक भाग म्हणजे मूळ कोण आहे. किती अंशाला मूळ कोण 36 अंशाचा. क्लिअर करे बाबा, क्लिअर का. अशा पद्धतीने तुम्ही तो तक्ता भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे बघा. इथं
पूरक कोण हा मूळ कोणाच्या दोन पट आहे. पूरक कोण जो आहे तो मूळ कोणाच्या दोन पट, याचा अर्थ मूळ कोण एक असणार. मूळ कोण किती असणार? एक असणार. मग एक भाग काढायचा, आपल्याला एक भाग काढायचा आहे. मूळ कोण आणि पूरक कोणाची बेरीज 180 असते. म्हणजे 1 आणि 2 किती आले? 3. 3 म्हणजे 180. 3 म्हणजे 180. आता भाग द्या. 3 1 3, 3 संग 18, 3 0 0. एक भाग 60 झाला आणि एक भाग म्हणजेच आपला मूळ कोण आहे. एक भाग म्हणजे मूळ कोण. मूळ कोण किती आला? 60 अंशाचा. मूळ कोण आला? 60 अंशाचा. अशा पद्धतीनं तुम्ही सगळं तक्त्यात भरू शकता. राजा काय करायचं? इथं दिलंय मी पूरक कोण पट दिलाय. कोणाच्या? मूळ कोणाच्या पट दिलाय तुम्हाला. मग जर पूरक कोण लक्षात ठेवा 4 पट असेल तर मूळ कोण 1 असणार. 2 पट असेल तर हा 1 असणार. हा 3 पट आहे. पूरक कोण हा लक्षात ठेवा मूळ कोणाचे 3 पट आहे. याचा अर्थ हा 1 असणार. हा किती असणार तुमचा? 3 असणार. किंवा तुम्ही इथे x मांडलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. चला क्लिअर झालं. हा तक्त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित वहीमध्ये सॉल्व्ह करा. ह्याच्यावरचा मार्क तुमचा जाणार नाही. चला जाऊया. पण हा जे तक्ता बघताना लक्षात ठेवा, हा तक्ता म्हणजे स्पेशल तुम्ही गणित तयार करू शकता. या गणितावरती अशा ह्या गणिताच्या टाईपवरती लक्षात ठेवा हा तक्ता तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक तुमचा किती आता? 5. बघा काय प्रश्न. एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या 2.2 पट आहे. आता 2.2 पट म्हणजे काय? 2.2 पट म्हणजे बेस हाती 14. 14 2 किती आले? 16. 16/7 पट. 16/7 पट आहे राजा आहे. तर त्याच्या मूळ कोणाचं माप किती विचारले? आता मला सांगा, जो पूरक कोण आहे इथं लिहितो. पूरक कोण हा कसा आहे रे? पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या कसा आहे? 2.2 पट म्हणजेच किती आहे? 16/7 पट आहे. पूरक कोण जो आहे तो त्याच्या कोटी कोणाच्या 2.2 म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होतं. मी त्याचं व्यवहारी केलं. कशामध्ये केलं? व्यवहारी केलं. बेस हाती 14. 14 2 आले 16. 16/7 आला. मग मला सांगा, मी एकदम बेसिक सांगतोय बरं का. इथं तुम्ही डायरेक्ट करू शकता. मी एवढं स्लो सांगतोय किंवा हळू सांगतोय हे तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही एकदम स्पीडमध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही स्पीड लावायचंय फक्त. ह्याला 5-5, 10-10 सेकंदामध्ये उडवायचं आपल्याला. पूरक कोण भागेला कोटी कोण गुणाकारला होता, हाला भागाकारला. मग इकडं राहिला बरोबर 16 किती? 7. 16 किती राहिलं? 7. याचा अर्थ वरचं गुणोत्तर आलं पूरक कोणाचं आणि खालचे भाग आले कोटी कोणाचे. म्हणजे पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर आलं 16/7. किती आलं? 16/7. त्यांचे गुणोत्तर इथे लिहितो. यांचे गुणोत्तर, यांचे म्हणजे कोणाचं? पूरक कोण आणि कोटी कोणाचं गुणोत्तर आले 16/7. तुम्ही असलं काय लिहित बसायचं नाही परीक्षेमध्ये. 16 किती आलं तुमचं? 7 आलं. मग तुम्हाला माहित आहे, तुम्हाला विचारलंय मूळ कोण किती काढा. पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामधला फरक किती असतो हे आपण पहिल्या टाईप मध्ये बघितलं का ना? मला सांगा. बेसिक मध्ये पण सांगितलं होतं मी, सगळं कन्सेप्ट क्लिअर केलं. 90 असतो. किती असतो? 90 असतो राजा. पूरक कोण आणि कोटी कोणामधला फरक, पूरक कोण वजा कोटी कोण यांच्यामधला फरक जो असतो तो फरक किती असतो तुमचा? 90 अंशाचा. किती असतो? 90 अंशाचा असतो. मग मला सांगा पूरक कोण किती? आपला पूरक कोणाचे भाग आहेत 16. 16 वजा कोटी कोणाचे भाग आहेत तुमचे 7 राजा. आणि दोघांमधला फरक किती आला? 90 अंशाचा. 16 वजा 7 केलं 9 आलं. 9 बरोबर तुमचं 90 अंश आलं. 9 न भागलं तुमचा एक भाग बरोबर आला 10 अंशाचा. 9 1 9. एक भाग जो आला तो एक भाग किती आला तुमचा? 90 अंशाचा, सॉरी 10 अंशाचा आला. 9 भाग 90 तर एक भाग 10 आला. मग आपल्याला काय करायचंय? मूळ कोण काढण्यासाठी कोटी कोण काढा. आता कोटी कोण काढा किंवा पूरक कोण काढा, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. कोटी कोण काढायचंय. कोटी कोण काढण्यासाठी कोटी कोणाचे भाग किती आहेत? तरी 7 आहेत. 7 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे? 10चा. बरोबर आले तुमचे 70 अंश. किती आले? 70 अंश आले. 70 अंश म्हणजे आपल्याला कोटी कोण भेटला 70 अंशाचा. राजा कोटी कोण आपल्याला भेटला 70 अंशाचा. आपल्याला कोटी कोण नाही विचारला, आपल्याला विचारलंय मूळ कोण काढायचा आहे. मूळ कोण काढण्यासाठी 90 वजा करायचंय तुम्हाला कोटी कोण. कोटी कोण किती आला? 70. 90 वजा 70 केलं किती आलं तुमचं? 20 अंश. किती आलं? 20 अंश. याचा अर्थ आपला मूळ कोण जो आला तो मूळ कोण किती अंशाचा आला? 20 अंशाचा आला. चला क्लिअर करे बाबा, एकदा बघून घ्या व्यवस्थित. क्लिअर का? किती साधा आणि सोपं आहे रे. पूरक कोण हा म्हणते कोटी कोणाच्या
16/7 पट आहे, म्हणजे 2.2/7 पट आहे तुमचं. कोटी कोण गुणाकार होता भाकाराला, याचा अर्थ पूरक कोण आणि कोटी कोणाचं गुणोत्तर भेटलं 16/7. आपल्याला माहित आहे बेसिक, पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामध्ये डिफरन्स असतो 90चा. किती असतो? 90चा. टाकायचं 16 - 7 बरोबर किती असणार तुमचं? 90. एक भाग काढा, कोटी कोण काढा आणि 90 मधून कोटी कोण वजा करा, तुम्हाला मूळ कोण मिळून जाईल. एकदा बघून घ्या व्यवस्थित. हे इथले इथं बरं का करायला लक्षात, हे तुम्हाला 10 सेकंदामध्ये कळणार. इतकं लिहायची गरज नाही परीक्षेमध्ये ना. तुम्ही म्हणसाल की सर एवढे लिहून घेताय तुम्ही, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी. बस कन्सेप्ट समजली, तुम्ही असलं काही लिखाण करायचं नाही, प्रश्न तोंडी सोडवायचा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या 3.1/4 पट आहे, तर मूळ कोणाचं माप किती म्हणते? आता मला सांगा, पूरक कोण आहे? पूरक कोण हा कसा आहे रे बाबा? पूरक कोण हा तुमच्या कोटी कोणाच्या कसा आहे? 3.1/4. 3.1/4 म्हणजे 4 त्रिक 12, 12 किती आलं? 13. 13/4 पट. 3 चोक 12, 12 13. 13 किती आलं? 4 पट आलं. याचा अर्थ राजा, पूरक कोणाची व्हॅल्यू किती असणार? येणार नाही आता मी भाकर, इकडे लक्षात आलं ना तुमच्या काय होतं ते? काय होतं रे बाबा मला सांगा. हा काय होणार तुमचा? 16 पूरक कोणाला वरचा, आणि खालचा काय आला? कोटी कोणाला. मग आता एवढे कळालं ना, कशाला न्यायचंय? पूरक कोणाची व्हॅल्यू असणार 13 आणि कोटी कोणाची व्हॅल्यू किती असणार? 4. म्हणजे पूरक कोणाचं आणि कोटी कोणाचं गुणोत्तर भेटलं 13/4. किती भेटलं? 13/4. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे 13 - 4. पूरक कोण आणि कोटी कोणामधला फरक असतो 90 अंशाचा. किती असतो? 90 अंशाचा. 13 - 4 केलं 9. 9 बरोबर आले तुमचे 90. एक भाग आला 10 अंशाचा. 9 भाग बरोबर 90, तर एक भाग बरोबर किती आला? 10 अंशाचा. राजा डायरेक्टली कोटी कोण काढून घे. हे लिहायचं पण नाही असलं कोटी कोण वगैरे काय. कोटी कोण काढायचंय. कोटी कोणाचे भाग किती? तुमचे 4 आहेत. 4 गुणाकारामध्ये 10 केलं, आलं तुमचं 40 अंश. 40 अंश काय आलं तुमचं कोटी कोणाला? विचारले राजा आपल्याला मूळ कोण किती? मूळ कोण काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 90 वजा कोटी कोण वजा करावं लागेल. कोटी कोण आलाय 40चा. 40 वजा करून टाका, आलं किती तुमचं? 50 अंश. मूळ कोण आला? 50 अंशाचा. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. आहे का नाही सोपं मला सांगा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा क्वेश्चन, एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या 2.4/5 पट आहे, तर मूळ कोणाचे माप किती? 2.4/5 पट म्हणजे 5 दोन्ही 10, 10 4 किती आलं? 14. 14/5 पट आलं राजा. याचा अर्थ पूरक कोण हा कसा आहे? कोटी कोणाच्या 2.4/5 पट म्हणजेच राजा किती? 14/5 पट. मग आपल्याला माहिती आहे ना आता कशाला भाकाराचं गुणाकार भाग करायचं. पूरक कोणाची व्हॅल्यू असणार 14 आणि कोटी कोणाची व्हॅल्यू असणार 5 राजा. म्हणजे गुणोत्तर भेटलं 14/5. 14 वजा 5. पूरक कोण आणि कोटी कोण मधला फरक असतो 90चा. किती असतो? 90चा. 14 वजा 5 केलं 9 आलं. 9 बरोबर 90 आलं. एक भाग राजा किती झाला? 10 अंशाचा आला. एक भाग 10 अंशाचा आला. तुला काढायचा आहे कोटी कोण काढून घे, त्याशिवाय मूळ कोण निघणार नाही. कोटी कोण बरोबर एक तर पूरक कोण काढा, नाहीतर कोटी कोण काढा. कोटी कोण काढायचंय. कोटी कोणाचे भाग तुमचे 5 आहेत. 5 गुणाकारामध्ये 10 केलं, आलं तुमचं 50. मूळ कोण काढायचं आपल्याला. मूळ कोण बरोबर 90 मधून तुम्हाला वजा करायचंय कोटी कोण. कोटी कोण किती आला रे? 50 आला. 50 वजा करा, किती आलं तुमचं? 40 अंश. किती आलं तुमचं? 40 अंश आलं. चला क्लिअर का आहे का? ऑप्शन मध्ये आहे का? आहे की ऑप्शन क्रमांक पहिला, ऑप्शन क्रमांक 1. चला समजते. पुढचा प्रश्न चौथा, एका कोणाचा कोटी कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या 2/7 पट आहे, तर मूळ कोणाचं माप किती? इकडे प्रश्न कसा होता रे? असू द्या ना, काहीच प्रश्न. कोटी कोण म्हणते. कोटी कोण हा पूरक कोणाच्या कसा आहे? 2/7 पट आहे. याचा अर्थ कोटी कोणाची व्हॅल्यू आली तुमची, कोटी कोणाची व्हॅल्यू आली 2 आणि पूरक कोणाची व्हॅल्यू आली 7. म्हणजे 7 वजा 2 पूरक कोण वजा कोटी कोण फरक असतो 90चा. फरक असतो 90चा. आलं किती? 5. 5 बरोबर आलं तुमचं 90. 5 तसंच सॉरी भाग द्यायचं ना आपल्याला, भाग द्यायचं. तर इथं 5 एके 5 राहिले 4 पंचे 48. एक भाग आला 18 अंशाचा. एक भाग किती आला तुमचा? 18 अंशाचा आला. मग आपल्याला काय करायचंय? कोटी कोण काढायचा आहे. कोटी कोण बरोबर
कोटी कोणाचे भाग किती आहेत रे? 2. 2 गुणाकारामध्ये 18. 18 दोन्ही किती आलं तुमचं? 36 अंश. कोटी कोण भेटला आपल्याला 36 अंशाचा. आपल्याला विचारलंय मूळ कोण काढा. मूळ कोण काढण्यासाठी 90 वजा करावं लागेल तुम्हाला 36 अंश. 90 वजा करावं लागेल तुम्हाला 36 अंश. वजा करा. 10 10तून 6 गेले राहिले 4, 8तून 3 गेले राहिले 5, आले तुमचे 54 अंश. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर. पुढचा प्रश्न 5वा. एका कोणाचा कोटी कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या 3/8 पट आहे, तर त्याचे मूळ कोणाचे माप किती विचारले. मला सांगा कोटी कोण जो आहे हा कोटी कोण कसा आहे रे? कोटी कोण जो आहे तो कोटी कोण पूरक कोणाच्या 3/8 पट आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला राजा माहिती आहे का? हा तुमचा पूरक कोण गुणाकाराचा भागाकार येईल, म्हणजे कोटी कोणाची व्हॅल्यू आली 3, पूरक कोणाची व्हॅल्यू आली 18. म्हणजे 8 वजा 3. आणि आपल्याला माहित आहे पूरक कोण आणि कोटी कोणामधला डिफरन्स किती असतो रे? 90 अंशाचा डिफरन्स असतो. 8 मधून 3 गेले 5, 5 बरोबर आले तुमचे 90 अंश. भाग द्या. एक तसंच इथं 5 एके 5, राहिले किती रे? 4, 45. एक भाग किती चाला तुमचा? 18 अंशाचा. एक भाग किती चाला तुमचा? 18 अंशाचा आला राजा. मग आपल्याला काढायचं आहे कोटी कोण. काय काढायचं आहे? कोटी कोण. कोटी कोण काढण्यासाठी कोटी कोणाचे भाग किती आहेत रे? 3 आहेत. 18 गुणाकारामध्ये 3, 18 किती आलं तुमचं? 54. किती आलं? 54 अंश. कोटी कोण आला आपला 54 अंशाचा. पण आपल्याला कोटी कोण विचारलाच नाही. आपल्याला विचारलंय मूळ कोण किती अंशाचा आहे. मूळ कोण काढायचं आपल्याला. मूळ कोण बरोबर 90 वजा करायचं 36. 90 वजा 36 केलं किती आलं तुमचं? 54 अंश. किती आलं? 54 अंश. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. मगाचं गणित काय होतं रे? मगाचं गणित किती आलं? 54 आलं बरोबर. आता इथे ना 54च. काय चुकलं? हा सॉरी चुकलं. तरी म्हणलं असं झालं. सॉरी. मूळ कोण हा 90 वजा 54 करायचं. 90 वजा 54 करायचं. आलं 36. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन दुरुस्त करा. ऑप्शन क्रमांक 4. गडबडी झालं, समजून घ्या. 54 वजा करा. मूळ कोण काढण्यासाठी 90 वजा कोटी कोण वजा करायचं. ते उत्तर डायरेक्ट वजा केले. कारण मगाचं गणित सेमच होतं ना असं. चौथं सेमच 54 आलं फक्त. चला क्लिअर झालं. टाईप क्रमांक तुमचा 5 क्लिअर करे बाबा. चला पुढचा टाईप क्रमांक 6 बघा. संभाव्य प्रश्नामधला टाईप क्रमांक 6 बघा. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचं गुणोत्तर 7/16 आहे, तर त्यांचे मूळ कोण व पूरक कोण यांचं गुणोत्तर किती विचारले. मला सांगा कोटी कोण आणि पूरक कोणाचं गुणोत्तर 7/16. ती म्हणते मूळ कोण काढा आणि पूरक कोण काढा आणि दोघांचं गुणोत्तर काय असेल तुमचं. किती सोपं आहे मला सांगा. मगासारखं सेम टू सेम. पूरक कोण आणि कोटी कोणाचं गुणोत्तर तुमचं 7/16 आहे, म्हणजे 16 वजा 7 केलं. कारण पूरक कोण आणि कोटी कोण मधला फरक असतो राजा 90 अंशाचा. किती असतो? 90 अंशाचा. 16 वजा 7 केलं आलं 9. 9 बरोबर आले तुझे 90. एक भाग जो आला तो 10 अंशाचा आला. 9 एके 9, 9 एके 9, 9 0 0. एक भाग आला तुमचा 10 अंशाचा. मग आपल्याला काय करायचं माहिती का? मूळ कोण काढायचंय. काय काढायचंय? मूळ कोण. मग एक काम करूया ना आपण. पूरक कोण काढूया. काय प्रॉब्लेम आहे? पूरक कोण काढूया. पूरक कोणाचे भाग किती आहेत मला सांगा. पूरक कोणाचे भाग आहेत 16. किती आहे तुमचे? 16. 16 गुणाकारामध्ये 10 किती आलं तुमचे? 160. एक भाग तुमचा 10च आहे. मग जर तुम्हाला मूळ कोण काढायचं असेल तर मूळ कोण काढण्यासाठी 180 वजा पूरक करायचा असतो. 180 वजा पूरक किंवा 90 वजा कोटी कोण. 90 वजा कोटी कोण. मूळ कोण काढण्यासाठी काय करायचं तुम्ही? 90 वजा कोटी कोण तर करायचं, किंवा तुमचं लक्ष मूळ कोण काढण्यासाठी 180 वजा पूरक कोण तर करायचा. 180 वजा मी काय केलं तुमचं पूरक कोण केला तर किती आहे तुमचं? 160 आहे. आलं किती तुमचं? 20 अंश. म्हणजे आपल्याला मूळ पूरक कोण भेटला 160 अंशाचा आणि मूळ कोण भेटला आपल्याला 20 अंशाचा. ती म्हणते मूळ कोणाचा आणि पूरक कोणाचं गुणोत्तर किती. मूळ कोण वरती ठेवा तुमचा 20चा, पूरक कोण तुमचा खाली ठेवा 60चा. भाग द्या 0 0. बे 1 बे 8 16. 1/8 आलं. याचा अर्थ मूळ कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर आलं 1/8. 1/8 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3.
आहे का नाही सोपं मला सांगा. काय केलं लक्षात आलं? त्याने ऑलरेडी कोटी कोण आणि पूरक कोणाचं गुणोत्तर दिले ना 7/16. आपल्याला माहित आहे कोटी कोण आणि पूरक कोणामधला फरक हा 90 अंशाचा असतो. बेसिकमध्ये शिकवलंय मी. मग इथं आलं तुमचं 16 वजा 7 9 9 म्हणजेच तुमचं 90. एक भागाला 10चा मी पूरक कोण काढून घेतला. पूरक कोणाचे भाग आहेत 16. 16ला मी 10 ने एका भागाने गुणले 160 आलं. मी कोटी कोणावरनं पण मूळ कोण काढू शकतो. पूरक कोणावरून पण मूळ कोण काढू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. मूळ कोण काढला कसा 180 मधून पूरक वजा केला. 180 मधून पूरक वजा केला की मूळ कोण भेटतो आपल्याला. आला 20 तुमचा. ती म्हणते त्यांचं मूळ कोण आणि पूरक कोणाचं गुणोत्तर काय. अगोदर मूळ कोण विचारलं बरं का. म्हणजे मूळ कोण वरती ठेवायचं नाही तर तुम्ही वरती 160 ठेवचाल. उत्तर 88 आलं. चुकलं तुमचं ते. ऑलरेडी त्यांनी सांगितले मूळ कोण म्हणून मूळ कोण अगोदर वरती ठेवायचं आणि नंतर खाली पूरक कोण ठेवायचं. भाग द्यायचं. तुमचं गुणोत्तर मिळून जाईल. एकास किती 8. चला पुढचा प्रश्न. एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर 6/15 आहे. आपल्याला माहित आहे ना कोटी कोण आणि पूरक कोण यांमधला फरक असतो 90 अंशाचा. किती असतो 90 अंशाचा. 15तून 6 गेले 9. 9 म्हणजेच राजा तुझं 90. एक भाग आला 10चा. एक भाग कितीचा आला 10चा. कसा 9 1 9 9 0 0. कळतंय ना. मग मला सांगा ती म्हणते मूळ कोण आणि पूरक कोणाचं गुणोत्तर. मागासारखाच क्वेश्चन. एक काम करा पूरक कोण काढून घ्या. पूरक कोण बरोबर कसा काढायचा पूरक कोण बरोबर. तर पूरक कोणाचे भाग किती आहेत तुमचे 15. 15 गुणाकारामध्ये एक भाग आहे 10चा. आले तुमचे 150. आता मूळ कोण काढायचं आहे. मूळ कोण काढण्यासाठी काय करायचं असतं 180 वजा पूरक कोण. पूरक कोण किती 150. आले किती तुमचे 30 अंश. मूळ कोणाला 30 अंशाचा. ती म्हणते दोघांचं गुणोत्तर काय. मूळ कोणाचा अगोदर मूळ कोण वरती ठेवा 30चा. मूळ कोण अगोदर म्हटलं की मूळ कोणाचा अगोदर घ्यायचा आणि नंतर पूरक कोण किती तुमचा 150 आहे. 150 खाली घ्या. आता भाग द्या. 3 1 3 3 5 15 1/5 म्हणजे मूळ कोण आणि पूरक कोण यामधला सॉरी यांचं गुणोत्तर जे आलं ते गुणोत्तर किती आलं 1/5 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आले का चेक करून घ्या. चला बघून घ्या एकदा. जाऊया का रे पुढं. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्लिअर झालं ना. चला पुढचा टाईप क्रमांक 7. टाईप क्रमांक 6 क्लिअर करे बाबा. गुणोत्तर काढायला सांगतील तुम्हाला. प्रश्न विचारतील ह्याच्यावरती. एकदम इझी आहे. काय मला सांगा मी जेवढं शिकवलं ना एक्स वाय झेड असलं काय मानलेलं नाही. लक्षात एकदम बेसिक मेथडनं सांगितलं. एकदम बेसिक व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं ना तुम्हाला 180 वजा एक्स करा आणि हे माना ते माना अमुक करा तमुक करा असल्या काही गोष्टी मी सांगितल्यात. एकदम बेसिक सांगितलं. व्हिडिओ मात्र लक्षात ठेवा शेवटपर्यंत व्यवस्थित पूर्ण बघा तरच तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही उगाच वरवर व्हिडिओ बघत असाल आलाय तुम्ही आणि नुसतं बघताय त्याला काय अर्थ राहणार नाही. असे मार्क मिळत नसतात राजा. चला पुढचा टाईप क्रमांक 7. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणते. त्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या मूळ कोणाच्या. पूरक कोण जो आहे पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजेच कोणाच्या मूळ कोणाच्या. मूळ कोणाच्या किती आहे रे बाबा 7/5 पट आहे. तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती विचारलंय तुम्हाला. तर कोटी कोणाचं तुम्हाला माप काढायचं आहे राजा. मग एक काम करा ना हा पूरक कोण लिहिला बघा व्यवस्थित सांगतोय मी. हा पूरक कोण आहे असा लिहिला. मला सांगा हा मूळ कोण गुणाकाराला इकडे कशा लिहिलं भागाकाराला. बरोबर आहे का. एकदा समजून सांगतो पुढचं मात्र डायरेक्ट सोडवायचं. मूळ कोण गुणाकाराला इकडे आला भागाकाराला. बरोबर किती आलं तुमचं 7/5 आलं. याचा अर्थ राजा काय झालं माहिती का पूरक कोण आणि मूळ कोण यांचं गुणोत्तर आलं 7/5. किती आलं 7/5. त्यांचं गुणोत्तर जे आलं ते किती आलं 7/5 आलेलं आहे. मग आपल्याला माहित आहे तर मूळ कोण काढा. मूळ कोण काढायचं तुम्हाला तर पूरक कोण आणि मूळ कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. पूरक कोण आणि मूळ कोणाच्या मापांची बेरीज आपण मागा धरून तेच बघतोय लक्षात ठेवा. पूरक कोण आणि मूळ कोण यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग मला सांगा पूरक कोणाचे भाग किती 7 आहेत. मूळ कोण किती आहे तुमचा 5. बरोबर आला तुमचं 180. 7 आणि 5 आले 12. 12 बरोबर आलं 180 अंश. तर भाग द्या.
भागलं तुमचं 12 एके 12, राहिले किती 6 12 पंचे 60, 5 15 आलं. एक भाग जो आला तो किती अंशाचा आला? 15 अंशाचा आला राजा. मग मूळ कोण काढून घ्या ना तुम्ही, मूळ कोण काढा, मग कोटी कोण निघेल तुमचा. मूळ कोण बरोबर, मूळ कोण बरोबर, समजतंय का रे? गुणोत्तर काढून घेतलं, पूरक कोण आणि मूळ कोणाची बेरीज माहिती आहे 180 अंश असते. पूरक कोणाचे भाग 7 आहेत, मूळ कोणाचे भाग 5 आहेत, बेरीज 180 आहे. 7 आणि 5 आले 12, 180 ला 12 ने भागले, एक भाग 15चा मिळाला. मूळ कोणाचे भाग किती तुमचे? 5 आहेत का? मूळ कोणाचे भाग 5, मग इथं घेतलं 5, एक भाग कितीचा आहे? 15चा, 15 5 आलं तुमचं 75. किती आलं? 75. मूळ कोण आला? 75. पण आपल्याला मूळ कोण नाही ना विचारला, आपल्याला विचारलंय कोटी कोण किती अंशाचा आहे. तर कोटी कोण काढण्यासाठी 90 वजा मूळ कोण करायचं असतो राजा. मूळ कोण आला तुमचा 75, आले किती तुमचं 15 अंश. कोटी कोण झाला तो कोटी कोण किती आला? 15 अंशाचा आला. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4. चला, ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 4 आलेला आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते चला पुढचा प्रश्न. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या, त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या, लक्षात ठेवा. पूरक कोण हा, पूरक कोण हा मूळ कोणाच्या, त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या किती आहे रे बाबा? 31/5 पट आहे. 31 छेद किती आहे? 5 पट आहे. याचा अर्थ पूरक कोणाला 31 भाग आणि मूळ कोणाचे भाग आले 5. पूरक कोणाचे भाग किती आले? 31 आणि मूळ कोणाचे भाग आले 5. मग आपल्याला माहित आहे पूरक कोण, सगळं लिहितो सारखं सारखं लक्षात समजण्यासाठी. पूरक कोण अधिक मूळ कोण, मूळ कोण यांची बेरीज असते 180 अंश. किती असते? 180 अंश. पूरक कोण किती आहे आपल्याकडे? ती भाग 31, मूळ कोणाचे भाग किती आहेत? 5 आणि बरोबर आले तुमचे 180. इथं आलं तुमचं 36, 36 बरोबर आलं तुमचं 180 अंश. 5 न गुणा, बरं 5 न भाग जातो का? 5 6 पंचे 30, 36 आणि 5 6 पंचे 30, 5 3 15 18 येते. 36 5, 36 एके 36, 36 5 किती आलं तुमचं? 180. 36 5 आलं 180, एक भाग आला 5. तर एक भाग 5 आला ना, मग आपल्याला काय करायचंय? मूळ कोण काढायचंय. अगोदर मूळ कोण काढा, नंतरच कोटी कोण काढता येईल. मूळ कोण बरोबर, मला सांगा मूळ कोणाचे भाग किती आहेत रे? 5 आहेत. 5 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा रे? 5चा. 5 5 किती आलं? 25, 25 अंश. मूळ कोण आला तुमचा? 25 अंशाचा. मग आपल्याला विचारलंय कोटी कोण किती? कोटी कोण काढण्यासाठी काय करायचं असतं रे? कोटी कोण काढण्यासाठी 90 वजा मूळ कोण. मूळ कोण किती आहे तुमचा? 25चा. मूळ कोण वजा करायचा असतो? 25चा. वजा करा. 5 राहिले, 10तून 5 गेले 5, 8तून 2 गेले 6, किती आला तुमचं? 65 अंश. 65 कोटी कोण आला? 65 अंशाचा. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चला बघा कसं केलंय, व्यवस्थित समजून घ्या. चला पुढच्या प्रश्नाला. टाईप क्रमांक 8 क्लिअर करा. टाईप क्रमांक 7 क्लिअर का? टाईप क्रमांक 7 मध्ये 2 गणित व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. टाईप क्रमांक 8. एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 203 पट आहे, तर त्या कोणाच्या पूरक कोणाचं माप किती म्हणले? अरे एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या. तर कोटी कोण जो आहे तो कोटी कोण कसा आहे? त्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या? मूळ कोणाच्या. मूळ कोणाच्या च्या म्हणजे गुणाकार. किती पट आहे? 203 पट आहे. कोटी कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या 203 पट आहे. याचा अर्थ राजा कोटी कोण मी हा असा लिहिला. मूळ कोण गुणाकाराला इकडे येईल तुमच्या भागाकाराला. इकडे आला मूळ कोण आणि इकडे राहिला 2/3. याचा अर्थ राजा कोटी कोण आणि मूळ कोणाचं गुणोत्तर भेटलं 2/3. किती भेटलं? 2/3. म्हणजे गुणोत्तर आलं 2 किती? 3 आलं. मग मला सांगा 90 वजा जर तुम्ही कोटी कोण अधिक तुम्ही जर काय केलं? मूळ कोण केला किंवा कोटी कोणामधून जर मूळ कोण वजा केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? बोला.
कोटी कोण आणि मूळ कोणाची ऍडिशन केली म्हणतोय मी, लक्षात ठेवा. तर तुम्हाला भेटतो कोटी कोण आणि मूळ कोण असतो, लक्षात ठेवा. कोटी कोण आणि मूळ कोण यांची बेरीज असते 90. किती असते? 90. कोटी कोण लिहितो, कोटी कोण पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज असते 180. आणि कोटी कोण आणि मूळ कोण, कारण कोटी कोण आणि मूळ कोण हे एकमेकाचे परस्पराचे कोटी कोणच असतात, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? याचा अर्थ कोटी कोण आणि मूळ कोण, कोटी कोण आणि मूळ कोण यांची बेरीज असते 90 अंश. किती असते? 90 अंश, लक्षात ठेवा. कारण 90 मधून जर कोटी कोण वजा केला की मूळ कोण निघतो. बरोबर आहे ना तुमचं? मग मला सांगा, कोटी कोणाचं गुणोत्तर किती आहे? 2 आहे. इकडे लिहितो, कोटी कोणाचं गुणोत्तर 2 आहे. मूळ कोणाचं गुणोत्तर किती आहे तुमचं? 3 भाग आहे. आणि बेरीज किती असते? 90. कारण कोटी कोण आणि मूळ कोणाची बेरीज असते 90 अंश. 3 आणि 2 किती आले? 5. 5 बरोबर आले तुमचे 90 अंश. भाग द्यायचा आता. 5 एके 5 राहिले 4, 8 पंचे 40. एक भाग जो आला तो एक भाग किती आला तुमचा? 18 अंशाचा. एक भाग किती आला तुमचा? 18 अंशाचा आला. तुम्हाला विचारलंय पूरक कोणाचं माप काढा. पूरक कोणाचं माप काढण्यासाठी मूळ कोण काढा. मूळ कोण काढा ना तर कोटी कोण काढा, काही काढा, काही प्रॉब्लेम नाही. मूळ कोण काढा. मूळ कोणाचे भाग किती आहेत तुमचे? 3 आहेत राजा. 3 गुणाकारामध्ये एक भाग 18चा आहे. 18 त्रिक आलं 54. 18 ते किती आलं? 54. मूळ कोण भेटला आपल्याला? 54. मग आपल्याला काढायचंय पूरक कोण. पूरक कोण काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे, पूरक कोण काढण्यासाठी 180 वजा मूळ कोण काढायचा असतो. मग 180 वजा मूळ कोण किती आहे तुमचा? 54 आहे. वजा करून टाका. इथं शून्यातून 4 जात ना, हातच्या घेतला, इथं झाले 7. बरोबर का रे? इथं झाले 10. 10तून 4 गेले राहिले 6. 7तून 5 गेले राहिले 2. आणि इथं आला तुमचं 126 अंश. पूरक कोणाला 126 अंश. पूरक कोण काढण्यासाठी 180 मधून मूळ कोण वजा करायचा असतो. 126 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 3.1/2 पट आहे. 3.1/2 पट म्हणजे 2 6 6 आणि किती आलं? 7. 7/2 पट आहे. 7 काय तुमचं? 2 पट आहेत. कुठला कोण? कोटी कोण. कोटी कोण हा मूळ कोणाच्या, कोटी कोण हा मूळ कोणाच्या किती? 7/2 पट आहे. 3.1/2 पट म्हणजे तुमचं 7/2 पट, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजायचं की कोटी कोणाची व्हॅल्यू 7 आहे आणि मूळ कोणाची व्हॅल्यू किती आहे तुमची? 2 आहे. म्हणजे कोटी कोणाचं गुणोत्तर 7, मूळ कोणाचे भाग किती आहे तुमचे? 2 आहेत राजा. मग आपल्याला माहित आहे कोटी कोण अधिक मूळ कोण यांची जर ऍडिशन केली, यांची जर काय केली आपण? ऍडिशन केली तर किती असते ऍडिशन? 90 अंश असते. 90 अंश असते. कोटी कोणाचे भाग आहेत 7, मूळ कोणाचे भाग आहेत 2. बरोबर आलं तुमचं 90. 7 आणि 2 आले 9. 9 बरोबर आले 90. एक भाग आला 10 अंशाचा. एक भाग किती आला तुमचा? 10 अंशाचा आला. एक भाग तुमचा 10 अंशाचा आला, एक भाग 10 अंशाचा आला. मग आता काय करायचं आहे? मूळ कोण काढून घ्या. मूळ कोण बरोबर मूळ कोणाचे भाग किती आहेत रे बाबा? 2 आहेत. 2. एक भाग कितीचा आला रे बाबा? 10चा. 10 ने गुणा 10 दोन्ही किती आलं? 20 आलं तुमचं. मग आपल्याला विचारलंय पूरक कोणाचं माप किती? पूरक कोण बरोबर 180 वजा. पूरक कोण काढण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं? 180 मधून आपल्याला वजा करायचं असतं मूळ कोण. मूळ कोण किती आला आपला? 20 आलाय. 20 वजा करा, आले किती? 160. पूरक कोणाला 160 अंशाचा आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला ऑप्शन क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन लास्ट. एका कोणाचा कोटी कोण, एका कोणाचा कोटी कोण, एका कोणाचा कोटी कोण, कोटी कोण हा त्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या? मूळ कोणाच्या, मूळ कोणाच्या 5/13 पट आहे. म्हणजे मूळ कोणाचा 5/13 पट काढला, मूळ कोणाचा 5/13 पट काढला की आपल्याला काय भेटतो? कोटी कोण भेटतो. याचा अर्थ राजा काय माहिती आहे का?
याचा अर्थ कोटी कोणाची व्हॅल्यू तुझी 5 आहे आणि मूळ कोणाची व्हॅल्यू किती आहे 13 आहे. मग आपल्याला माहित आहे काय बेसिक माहित आहे, कोटी कोण आणि मूळ कोणाची बेरीज केली, मूळ कोणाची बेरीज केली तर आपल्याला किती भेटते 90 अंश. कोटी कोण आणि मूळ कोणाची बेरीज किती असते 90 अंश, कारण ते परस्पराचे कोटी कोण असतात. मग आता कोटी कोण किती आपला 5 आहे, मूळ कोण किती आहे तुमचा 13 आहे, बरोबर किती आलं 90 अंश. 13 आणि 5 किती आले तुमचे 18. 18 बरोबर 18 भाग बरोबर किती आलं तुमचं 90. 18 भाग बरोबर 90. 18 पंचे 90. एक भाग आला 5 अंशाचा. एक भाग किती आला 5 अंशाचा आला. मग आपल्याला काय करायचं राजा, मूळ कोण काढायचा आहे. काय काढायचंय मूळ कोण. मूळ कोण बरोबर, मूळ कोण बरोबर मला सांगा मूळ कोणाचे भाग किती आहेत रे 13. 13 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे 5चा. 5 ने गुणा 13 5 65 अंश. मग आपल्याला पण मूळ कोण नको आहे, आपल्याला पाहिजे पूरक कोणाचे माप किती. पूरक कोणाचे माप बरोबर 180 वजा मूळ कोण. मूळ कोण किती आहे तुमचा 65 अंशाचा. 180 मधून जर तुम्ही काय केला मूळ कोण वजा केला तर तुम्हाला मिळतो पूरक कोण. वजा करा 5 राहिले 5, 10तून 5 गेला, 7तून 5 गेला, 7तून 6 गेला 1, वरचा 1 किती आलं तुमचं 115 अंश. पूरक कोण आला 115 अंशाचा आहे का रे इथं. नाही पर्याय चुकले, बरोबर पर्याय चुकले, पर्याय चुकलेले सगळे. 115 अंश येणार 115 अंश, पर्याय चुकलेले तिथे 115 अंश करा. 115 अंश बरोबर आहे, 115 अंश बरोबर आहे. चला नेक्स्ट संपलेलं आहे. क्लिअर करा बाबा, पूर्ण टॉपिक व्यवस्थित शिकवलाय, फक्त तक्त्यामध्ये लक्षात 2-3 तुम्हाला गणित सोडवायला दिलेले आहेत. तो होमवर्क व्यवस्थित करा तुम्ही. तुम्हाला कोटी कोणाविषयी दुसरं काही करायची गरज लागणार नाही, ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलेलं आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल किंवा शिक्षक बांधवांना जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना किंवा भावी शिक्षकांना काय करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.